सर्वांना नमस्कार. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले व्हिडिओ चालू करावेत. थोडंसं इझी होतं, बोलणं सोपं होतं. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले व्हिडिओ चालू ठेवावेत. तर मित्रांनो, आजचा एव्हरीथिंग अबाउट गोल सेटिंग या आपल्या वर्कशॉपचा दुसरा दिवस आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडून सगळ्यांच्याकडून मला रिस्पॉन्स मिळतोय, त्यामुळे खूप आनंद होतोय. आणि एक काहीतरी नवीन शिक्षण तुम्हाला द्यावं, जे तुम्ही ऐकलेलं नाही, जे तुम्ही अनुभवलेलं नाही, अशा पद्धतीची एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवावी, याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतोय. मित्रांनो, मी गेले 4-5 प्रोग्राम घेतले. या सगळ्यामध्ये खूप आनंददायक आणि आल्हाददायक वातावरण होतं. खूप लोकांचे मेसेजेस येतात, फोन येतात की अतिशय चांगलं सर आम्हाला नॉलेज मिळालेलं आहे. आणि हे ऐकलं की खूप बरं वाटतं. कारण हे समाजाला आपण कुठं ना कुठं काहीतरी देणं लागतो. हे देणं आपलं अत्यंत महत्वाचं काम आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून माझा सदैव प्रयत्न आहे की तुम्हाला तुमच्यापर्यंत एक चांगल्या गोष्टी मला पोहोचवायला मिळत आहेत. खूप आनंद होतो या गोष्टीचा. खूप आनंद होतो या गोष्टीचा. आणि मग आपण आज जरा थोडस स्टार्ट करूया. मला फक्त माहिती अशी हवी होती की आज म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे काल नव्हते हजर, पण आज हजर आहेत असं कोण असेल तर मला थोडस चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तर बरं होईल. किंवा गावाचं नाव सांगा. काल हजर नव्हते पण आज हजर आहेत. कारण मग त्या पद्धतीनं आपल्याला थोडस रिकॅप घेणं ते थोडस सोयीस्कर होईल. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडस जर रिप्लाय दिला. शिरवळ, व्हेरी नाईस. प्रशांत आहेत शिरवळवरून, व्हेरी नाईस. तर काही अडचण आली नेट कनेक्टिव्हिटी मध्ये किंवा काय, तर कालही आपल्याला अडचण आली होती. असं बऱ्याच वेळेला घडत असतं. व्हर्च्युअल प्रोग्राम आहे म्हणल्यानंतर घडत असतं. माझी विनंती राहील की तुम्ही पॅनिक होऊ नका, मीटिंग सोडून जाऊ नका. एक 2-3-4 मिनिटांमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतो. काही अडचण त्याच्यामध्ये राहत नसते. तर आपण कालचा फास्ट मध्ये रिकॅप घेऊया थोडस. तत्पूर्वी मलाही एक सांगा की 101 गोल मी लिहायला सांगितले होते. कोण सक्सेस झालं 101 मध्ये? आता काही कॉम्पिटिशन नाही, कुठलीही तुम्हाला शिक्षा नाही. पण तुम्हाला जर समजा 101 ज्याला जमले नसतील त्यानं 50 लिहिलेले असतील, 25 लिहिलेले असतील, 4 लिहिलेले असतील, 5 लिहिलेले असतील, किंवा काही लिहिलेलं नसेल. व्हेरी नाईस. दिगंबर पाटील म्हणतात 80. येस. 50 झाले खूप विचार करून. नैना म्हणते. माधुरी भागवत मॅडम म्हणतायत की 10 झाले. प्रथमेश तारळेकर म्हणतात 101. व्हेरी नाईस. टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. व्हेरी नाईस. शुभम 71. प्रशांत यादव 25 लिहिलेले आहेत म्हणतात गोल. व्हेरी नाईस. विवो 1606 56 गोल लिहिलेले आहेत. व्हेरी नाईस. 50 क्रॉस केलेला आहे. व्हेरी नाईस. 14 दीपक राणे सर म्हणतायत की 14 लिहिलेले आहेत. व्हेरी नाईस. नो इश्यू. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. फक्त माझं म्हणणं काय आहे की तुम्ही ज्या प्रोसेसनं म्हणजे जे रूल सांगितलेले होते, जी नियमावली आपण दिली होती,
त्या नियमावलीप्रमाणे तुमचे हे लिहिलेले गोल्स आहेत आणि हे खऱ्या अर्थानं गोल आहेत. आता खऱ्या अर्थानं हे तुमच्या दृष्टीनं टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर आहे. कारण याच्यामध्ये आता वेग काहीच राहिलं नाही किंवा अनिश्चित असं काही राहिलं नाही. सगळे तुमचे गोल आता लिहिलेले आहेत ते पूर्ण क्लिअर आहेत, स्पेसिफिक आहेत, त्यानंतर टाइम बॉन्ड आहेत, सगळ्या समाजाला उपयुक्त ठरतील, कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे हे सगळे गोल आहेत. आणि हे गोल आता प्रश्न कालही मी तुम्हाला म्हटलं होतं की 101 गोल लिहिले, आम्ही एवढे गोल लिहिले, मग हे कसं काय आम्हाला अचीव्ह होणार किंवा गोंधळ होणार नाही का? तर त्याचं साधं उत्तर असं असतं की 101 लिहिण्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे की सर्वांगानं आपल्या आयुष्याचा विचार करावा. कारण मला माहिती आहे, मला 1-2 लोकांचे फोन आले होते की सर 4-5च्या पुढे गोल जात नाहीयेत. म्हणजे 4-5च्या गोल जात नाहीत याचा अर्थ तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग एवढं केलेलं आहे की सर्वांगानं तुमच्या गोलच्या संदर्भामध्ये विचार केलेला आहे आणि फार कमी वेळा आपण आपल्या आयुष्याबद्दल विचार करतो. रादर आपण विचारही करत नाही. अनेक वेळेला असं घडतं. पण तुम्ही एवढे गोल लिहिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल निश्चित विचार केलेला आहे. मग हे गोल कसे पूर्ण करायचे? आता 101 गोल लिहिलेले आहेत, 50 लिहिलेत, 56 लिहिलेत. हे गोल पूर्ण कसे करायचे? ऍट अ टाइम आपल्याला हे गोल पूर्ण करायचे नाही. आता आयडिया काय करायची? हे जे काही गोल लिहिलेले आहेत तुम्ही, त्या गोल पैकी सगळ्यात महत्वाचे कुठले गोल आहेत तुमच्या दृष्टीनं, असे 3 गोल तुम्ही त्यातले बाजूला काढायचे की आत्ता करणं आवश्यक आहे, महत्वाचे आहेत आणि अर्जंट आहेत, करणं आवश्यक आहे किंवा त्यानं माझ्या आयुष्यावरती खूप परिणाम होणार आहे. असे महत्वाचे जे गोल आहेत, हे महत्वाचे गोल तुम्ही 3 काय करायचे? लिहून काढायचे. आणि हे 3 गोल तुम्ही लिहून काढले की मग तुम्हाला ते गोल जे आहेत ते गोल अचीव्ह करण्यामध्ये आनंद येणार आहे. आणि ते कशा पद्धतीने अचीव्ह करायचे आहेत, आतापर्यंतचा भाग जो होता कालचा, त्याच्यामध्ये गोल का फायदेशीर आहेत किंवा थोडस आपण रिकॅप घेऊया पटकन. कारण काल काय पाहिलं आपण, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया. तर अनलॉक पोटेन्शियल म्हणजे आपल्याकडे जी क्षमता आहे, आपल्याकडे जी ताकद आहे, आपल्याकडं जे काही धैर्य आहे, हे धैर्य, क्षमता, ताकद, धाडस आपण ओपन केलं पाहिजे. आणि मग आपल्याला कुठल्याही अवस्थेमध्ये असू दे, आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये असू दे, आर्थिक स्थितीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये असू दे, शारीरिक बाबीच्या कुठल्याही टप्प्यामध्ये असू दे, रिलेशनच्या कुठल्याही टप्प्यामध्ये आपण असू दे, कुठलाही विचार न करता आपण ताबडतोब काय करायला पाहिजे? ते गोल अचीव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गस्थ व्हायला पाहिजे. आणि हे सगळ्यांच्याकडे क्षमता आहे, सगळ्यांच्याकडे ताकद आहे. मग ही ताकदीचा वापर आपण त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे किंवा अत्यंत गरजेचं आहे. म्हणून काल आपण अजेंडा बघितला होता, त्यातला काल काय काय गोष्टी बघितल्या आपण पहा. वाय गोल सेटिंग इज इम्पॉर्टंट ते आपण अभ्यासलेलं आहे. हाऊ टू सेट द गोल इन राईट वे ते आपण अभ्यासलेलं आहे. आणि रूल्स फॉर सेटिंग गोल्स इथपर्यंत आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे आता आपल्याला सायंटिफिकली कुणीही तुम्हाला ऑब्जेक्शन घेणार नाही अशा पद्धतीचे गोल सेटिंग करण्याची पद्धत तुम्हाला जमलेली आहे. समजा गाडीचं गोल माझं जर असेल, गाडी मला घ्यायची आहे, तर मी गोल कसं लिहीन किंवा माझं गोल कसं असेल? BMW 18 सप्टेंबर 2025 पूर्वी मी खरेदी केलेली असेल. क्लिअर कट स्पेसिफिक BMW गाडीचं नाव झालं, टाइम बॉन्ड झालं आणि खरेदी केलेली असेल. माझ्याकडे गाडी असेल असं म्हटलं तर त्याच्यात अजून जमलिंग आहे की माझ्याकडे गाडी असेल याचा अर्थ मग ती भाड्याची असेल किंवा मी कुठं नोकरी करत असेल तर त्या कंपनीनं मला प्रोव्हाइड केलेली असेल. क्लिअर कट म्हणजे कुठलाही संशय
त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीचे गोल आपण सेट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते रूल पर्यंत आपण ते कशा पद्धतीनं गोल सेट करायचं हे आपण काल बघितलेलं आहे. आज अत्यंत महत्वाचा हे गोल आता सेटिंग केले, त्यातले 3 गोल आपण आता बाजूला काढलेले आहेत. आता हे गोल कशा पद्धतीनं आपल्याला सक्सेस करायचे, मग त्याच्यासाठी स्टेप फॉर अचिव्हिंग युअर गोल आणि स्ट्रॅटेजी अँड ऍक्शन प्लॅन कशा पद्धतीनं गोल आपल्याला अचीव्ह करायचे ह्याच्या संदर्भात आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या ह्या सेशन मध्ये आता आपण घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मग अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला गोल सेटिंग हा विषय पूर्ण समजेल आणि त्याच्यामुळे कुठलाही अडथळा राहणार नाही. एवढी क्लिअरिटी तुमची माइंडची होईल की तुम्हाला कुठेही संशयच येणार नाही की बाबा हे गोल आपण ठरवले आणि हे आता पूर्ण कसं करायचं. अशा पद्धतीची गोष्ट तुमच्या मनामध्ये येणार नाही. पूर्णपणे तुम्ही सगळे जे आहेत ते क्लिअर कट ह्या सगळ्या गोलला तुम्ही समजावून समजलेला तुम्हाला असेल. तर आपण काल 101 गोल लिस्ट लिहा. त्या 101 गोल लिस्ट मधले 3 गोल आपल्याला बाजूला काढायचे आहेत की जे अर्जंट आहेत, जे महत्वाचे आहेत आणि हे गोल आपल्याला काय करायचे आहे, प्राप्त करण्याच्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं आहे. आणि वन बाय वन आणि गोलच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं. पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल की हत्ती एकदम खाल्ला जात नाही, तर हत्ती हा बीट बाय बीट म्हणजे तुकड्या तुकड्यानं खाल्ला जातो. घासाघासानं हत्ती खाल्ला जातो. हत्ती एकदम तोंडात टाकायचं म्हणलं तर इट्स नॉट पॉसिबल. पण हत्ती आपण संपवू शकतो. पण कसा संपवू शकतो, तर तो तुकड्या तुकड्यानं आपण संपवू शकतो. अशी एक म्हण आहे. आणि त्या पद्धतीनं गोल सुद्धा हे मोठे गोल्स असतात. पण हे मोठे गोल्स आपल्याला काय करायचे, तुकड्या तुकड्यानं ते गोल जे आहेत ते संपवायचे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये जी घडलेली खरी घटना आहे, खरी बाब आहे. मी तुमच्या पुढे सांगितलेलं आहे की मी एमकॉम होतो त्यावेळेला मी जिथं बसत होतो तिथं क्लिअर कट लिहून ठेवलेलं होतं, प्राध्यापक डॉक्टर उदय लोखंडे, एमकॉम, एमफिल, पीएचडी. मी त्यावेळेला प्राध्यापक नव्हतो, डॉक्टर नव्हतो, एमफिल नव्हतो, पीएचडी नव्हतो, फक्त एमकॉम होतो. पण मला त्यावेळेला समजलेलं की बाबा आपली ध्येय आपल्या डोळ्यासमोर जर असतील तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ शकतो. प्रयोग करायला काय हरकत आहे. मग मी सक्सेसफुल होऊ शकतो, तर तुम्ही सुद्धा 101% सक्सेसफुल होऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही संशय नाही. खरं म्हणजे ह्या समाजामध्ये अनसक्सेसफुल लोक नाहीत. जे आज आपल्याला सगळे अनसक्सेसफुल लोक दिसतात ते सगळे लोक गोल सेटिंग मध्ये पाठीमागे आहेत. ते गोल सेट करू शकलेले नाही. आणि हे गोल सेटिंग आपल्याकडे ऑटोमॅटिक गोल अचिव्हिंगची मेकॅनिझम आहे. ते म्हणजे माइंड, आपलं मन. आणि ह्याच्या साह्यानं आपण गोल जे आहे ते अचीव्ह करतो. ह्याचा एक प्रमुख नियम मी काल तुम्हाला असं सांगितला की जे काम तुमच्या बुद्धीला देतात, जे काम तुमच्या मनाला देतात, तेच काम त्याच्यावरती मन जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करतं. ते दुसरीकडे इकडं तिकडं होत नाही जोपर्यंत आपलं मन आपल्या मनाला सूचना देत नाही की बाबा तू बाहेर बघ. तोपर्यंत ते मन जे आहे ना ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेट ठेवत असतं. तो मेकॅनिझमच तशा पद्धतीचा आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळं आपण गोल निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं प्राप्त करू शकतो. लोक का गोल सेट करत नाहीत हा प्रश्न आहे. लोकांच्या दृष्टीनं गोल जे आहेत ते इम्पॉर्टंट नाहीत. त्यांनी कुणाला असं बघितलेलं नव्हतं आजपर्यंत की अशा पद्धतीनं गोल निश्चित केले जातात. तर मी माझं उदाहरण सांगून तुमच्या डोळ्यासमोर मी एक उदाहरण ठेवलेलं आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की गोल निश्चित करणं हे महत्वाचंच आहे. त्यानंतर गोल सेटिंग कसं करायचं हे माहिती नाहीये, कारण काल आपण सुरुवातीला 3 गोल तुम्हाला लिहायला सांगितले होते आणि पूर्ण तुमच्या लक्षात आलेलं आहे आता की बाबा हे पहिले लिहिलेले गोल आणि आता मी ज्या पद्धतीने सांगितले गोल कसे लिहायचे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि एक प्रकारची क्लिअरिटी तुम्हाला आली आहे. त्यामुळे सेट गोल कसे करायचे ह्याच्याबद्दल मध्ये बोलून फिअर ऑफ फेल्युअर अनेक वेळेला गोल सेट करत असतानाच भीती वाटते, करू का नको, कारण अपयश आलं तर काय, अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतो.
फिअर ऑफ रिजेक्शन येत असतं, म्हणजे लोक काय म्हणतील ही एक भीती वाटते आणि त्यामुळे लोक गोल सेटिंगच्या नादाला लागत नाहीत आणि टू लेजी टू सेट गोल्स. गोल निश्चित करायला, ठरवायला लोक फार काय असतात की लेजी असतात. आपण सुद्धा अनेक वेळेला ठरवलेलं असेल की गोल आपण निश्चित करूया, पण त्या ठिकाणी आपण गोल निश्चित केलेली नाही. आता त्याच्या पुढचा भाग आपण बघितला की बेनिफिट्स ऑफ गोल सेटिंग, काय फायदे आहेत. तर एक तर काय आहे की प्रोव्हाइड डायरेक्शन, कुठल्या दिशेला जायचं हे आपल्याला गोल सेटिंगच केवळ निश्चितपणे सांगू शकतं. कारण दिशा एकदा ठरली तर मग त्या दृष्टीनं प्रयत्न आपले चालू होतात, त्या दृष्टीनं मार्गाक्रमण आपलं चालू होतं आणि त्याच्यामुळं आपण काय होऊ शकतो की एक प्रकारची आपल्याला दिशा जी आहे ती दिशा त्या ठिकाणी प्राप्त होते. त्यानंतर गिव्ज यू फोकस, फॉलो वन कोर्स अंटिल सक्सेस, अशा पद्धतीनं फोकस आपण म्हणलेलो होतो. फॉलो वन कोर्स अंटिल सक्सेस म्हणजे तुम्ही कंटिन्युअस तुमचा फोकस जो आहे तो एका ठिकाणावरती ठेवला पाहिजे, कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे आणि गोल सेटिंगमुळे एक कुठल्या दिशेला चालायचं आहे. काल एका कन्येनं सांगितलेलं की मला सीए पूर्ण करायचं आहे, म्हणजे आता तिच्या डोळ्यासमोर आता चित्र आलं की मला काय करायचं, सीए करायचं आहे. त्यामुळे इकडं तिकडं मग एमबीए करू का, मग दुसरं काय अजून करू का, एमकॉम करू का, हे असे विचार तिच्याकडे काय होणार की कमी होणार आणि सीए वरती ते काय करू शकते, फोकस करू शकते. म्हणजे गोल असल्यामुळं फोकस होणं करणं अत्यंत सोयीस्कर होतं. ओव्हरकम टू प्रोकास्टिनेशन म्हणजे चाल ढकल जी करण्याचा स्वभाव असतो, ह्या चाल ढकलीच्या स्वभावाला तिथं निश्चितपणे काय मिळतो की रामराम मिळतो. कारण काय करायचं हे निश्चित ठरलेलं असतं. कीप्स यू मोटिवेटेड, तुम्हाला सतत मोटिवेट ठेवण्याचं काम हे ध्येय करत असतात, कारण कुठं जायचं ही दिशा असते. त्यानंतर काय, हे ध्येय प्राप्त झाल्यानंतर निश्चित एक प्रकारचा आनंद मिळतो, काहीतरी अचीव होतं आणि त्याच्यामुळे आपण काय राहतो की सतत मोटिवेट राहतो आणि त्या दिशेनं काम करायला आपण तयार राहतो. इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, आपली उत्पादन क्षमता, आपलं काम करण्याची कार्यक्षमता ह्या ध्येयांच्यामुळं निश्चितपणे विकसित होते, कारण काय करायचं हे डोळ्यासमोर आहे. जर आपल्याला माहितीच नसेल तर आपण स्कॅटर्ड होऊ, आपण इकडं तिकडं पळू. पण जर आपल्याला काय करायचं हे माहिती असलं तर निश्चित दिशेनं आपण काम करू, म्हणजे आपले आपोआपच प्रोडक्टिव्हिटी जी आहे ते निश्चितपणे इन्क्रीज होईल. डिसिजन बेटर फ्युचर, डिझाईन बेटर फ्युचर, भविष्य चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं काम हे ध्येय करत असतात. रिझन टू वेकअप एव्हरी मॉर्निंग, उद्या मी का उठायचं, उद्देश असला पाहिजे, ऑब्जेक्ट डोळ्यासमोर असलं पाहिजे, तर मी ते उठण्याचं काम करू शकतो. म्हणजे कुठलंही काम सुरुवात मी करू शकतो, तर ते ध्येय हे आपल्याला रिझन देतात. मेक यू बेटर, तुम्हाला एक उत्तम दर्जाचं व्यक्तिमत्व तुम्ही तयार होता, एक उत्तम दर्जाचं व्यक्ती म्हणून तुम्ही नावारूपाला येऊ शकता, एक चांगल्या पद्धतीनं यशस्वी. कारण आपल्याला पहा की समाजामध्ये लोकांनी आपल्याला जर म्हटलं की तू यशस्वी माणूस आहे, खूप बरं वाटतं ना, आनंद होतो. जर आपल्याला कोणी फेल्युअर म्हटलं तर खूप वाईट वाटेल आपल्याला. तर बेटर फ्युचर, मेक बेटर, आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व ह्या ध्येय निश्चितीमुळे मिळत असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हॅपीनेस. हा अत्यंत, सॉक्रेटिस नावाचा जो तत्ववेत्ता होऊन गेला, त्यानं सांगितलं, स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की तुमचा जन्म कशासाठी आहे, माणसाचा जन्म कशासाठी आहे, तर तो केवळ आनंद मिळवण्यासाठी आहे, हॅपीनेस. आणि आपली पाहना, एखादं किरकोळ छोटं जरी ध्येय आपण ठरवलं आणि ते पूर्ण केलं तर एक प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त होतो, आनंद आपल्याला मिळतो आणि हा आनंद आपल्याला हे ध्येय ठरवण्यामुळेच आपल्याला मिळत असतं. खरं म्हणजे आपलं शत्रू आहेत की जे शत्रू आपल्याला पुढे जाऊन देत नाहीत, ध्येय पूर्ण करून देत नाहीत, त्या म्हणजे ब्लेमिंग द पास्ट. आपण सतत आपल्या भूतकाळाला कोसत बसतो आणि त्याच्यामुळं आपण योग्य पद्धतीने पुढे जात नाही. मेकिंग एक्सक्युजेस, हे आपलं सतत चाललेलं असतं. आपण सतत काहीतरी कारण सांगून कुठं ना कुठं तरी मागं दडण्याचा प्रयत्न करत असतो आणि ओपिनियन ऑफ अदर्स, अनेक लोकांचा विचार आपण घेत असतो, किंवा लोक काय म्हणतील, किंवा लोक अनेक प्रकारच्या सूचना देत असतात. आणि बऱ्याच वेळेला असं घडतं पहा समाजामध्ये, ज्या माणसानं ते काम पूर्ण केलेलं नाही
तोच माणूस त्या कामावरती जास्त बोलतो. मी अनेक वेळेला माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करताय ना, जरूर करा. तुम्हाला एमपीएससीच्या संदर्भामध्ये माहिती घ्यायची आहे ना, जरूर घ्या. पण तुम्ही ती माहिती एमपीएससी पास झालेल्या माणसाकडनं घ्या. कारण काय होतं, आपण आपल्या गावातल्या माणसाला, मुलाकडे एखाद्या जातो, त्याला म्हणतो एमपीएससीचा अभ्यास करायचं, म्हणतोय कसं काय, काय करू का नको. तो म्हणतो अरे मी 8 वेळा ट्राय केला, अजून मला शक्य झालं नाही. एमपीएससी खूप अवघड आहे. एमपीएससी करायचं म्हणलं की मग त्याला गणित चांगलं पाहिजे, इंग्रजी चांगलं पाहिजे आणि खूप मेहनत घ्यायला पाहिजे. 18 22 तास बसायला पाहिजे. तो भीती घालतो अपयशी माणूस. हीच गोष्ट तुम्ही यशस्वी माणसाला विचारा. तो यशस्वी माणूस लगेच तुम्हाला सांगतो की याच्यासारखी चांगली आणि सोपी गोष्ट कुठली नाही. म्हणजे ज्याला यश आलेलं आहे त्या माणसाचं जर तुम्ही ओपिनियन घेतलं तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी पोहोचता येईल. अन्यथा त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे की फसगतच होणार आहे. म्हणून लोकांचा विचार न करता आपल्या क्षमतांचा विचार करा, आपल्या ताकदीचा विचार करा आणि आज ज्या आपण पुढे ज्या गोष्टींचा विचार करणार आहे त्या गोष्टींचा विचार करा. म्हणजे तुमचं यश जे आहे ते इझिली तुम्हाला प्राप्त करता येईल. गोल सेट करत असताना आपण कोण आहोत हे पहिल्यांदा जाणून घ्या. आपल्या व्हॅल्यूज काय आहेत, आपली पर्सनॅलिटी टाईप काय आहे हे तुम्ही जाणून घ्या. आपले विश्वास काय आहेत, बिलीव्स काय आहेत ते तुम्ही जाणून घ्या. कारण व्हॅल्यूमुळं बिलीव्स तयार होतात, बिलीव्समुळे थॉट्स निर्माण होतात आणि थॉट्समुळे आपण काय करत असतो, ऍक्शन घेत असतो. कारण कुठल्याही ऍक्शन पाठीमागचा, ऍक्शन घेण्याच्या पाठीमाग कुठला ना कुठला थॉट असतो, त्याशिवाय होत नाही. आता मी बोलताना हात वरती घेतोय, पण न कळत माझ्या मेंदूकडून हाताला सूचना जाते की तू वरती जा. म्हणजे तो विचार कुठं ना कुठं तरी येत असतो. आपण बऱ्याच वेळेला सगळे विचार पकडू शकत नाही, आपण कॉन्शियस असत नाही. पहा, एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मनाच्या बाबतीतली आणि आपल्या विचाराच्या बाबतीतली. आपण दिवसातले काही तर लोक 100% वेळा अनकॉन्शियसच असतात, मूर्छित असतात, मूर्छित असतात. त्यांना समजतच नाही काय करतोय आपण. आपल्या बाबतीमध्ये असं अनेक वेळेला घडतं की आपल्या हातून काही गोष्टी घडतात, त्या गोष्टी आपल्या लक्षातच येत नाही काय केलं आपण करून. म्हणजे विचार, म्हणून विचारावरती लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणून मेडिटेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुमचं मन सतत जागृत ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही सतत जागृत अवस्थेत असणं. मी बोलतोय तर माझा शब्द कुठला निघतोय, माझे हाताची हालचाल काय आहे, माझे डोळे काय म्हणतायत, माझं बॉडी पोश्चर काय आहे, याच्या बाबतीमध्ये मी जर सजग असलो तर योग्य पद्धतीनं काम होणार आहे. आणि जर मी त्या बाबतीमध्ये सजग नाही राहिलो तर काय होणार आहे की माझ्याकडून योग्य पद्धतीनं काम होणार नाही. म्हणजे हे थॉट जे आहेत हे सजग रीतीनं आपण हे थॉट जे आहेत ते हाताळले पाहिजेत आणि त्याच्यानुसार मग काय होत असते, ऍक्शन होत असते. अनेक वेळेला वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो, 100 रुपये उधारी दिली नाही म्हणून खून केला. 100 रुपयासाठी खून, म्हणजे हे काम मूर्छित अवस्थेतून झालेलं आहे. म्हणजे अनकॉन्शियसली हे काम झालेलं आहे. पटदिशी राग आला, राग आला की काय झालं की रिॲक्शन झाली. ऍक्च्युली रिॲक्शन जे आहे ते करून चालणार नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल की विचार करून त्या गोष्टीला रिस्पॉन्स द्यावा लागेल. रिॲक्शन मध्ये आणि रिस्पॉन्स मध्ये अर्थ जरी एक असला तर त्याच्यामध्ये फरक जास्त आहे, वर्तणुकीचा फरक मोठा आहे. कारण रिॲक्शन ही ताबडतोब होते. का म्हणलं की अरे म्हणलं की का रे, ताबडतोब होतोय. त्यानं कानाखाली वाजवली की ह्यानं कानाखाली वाजवली. पण रिस्पॉन्स द्या. रिस्पॉन्स दिला तर काय होईल की तुम्ही विचार कराल, तुम्ही थोडं थांबाल. मागेही मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली होती की मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केला लहान मुलांच्या वरती. एका खोलीमध्ये मुलांना ठेवलं, त्यांच्यासोबत चॉकलेट ठेवलं आणि इन्स्ट्रक्टर काय करायचा, मी परत येईपर्यंत चॉकलेट खाऊ नकोस असं सूचना द्यायचा, बाहेर निघून जायचा. 5 मिनिटांनी यायचा तो इन्स्ट्रक्टर. अशा पद्धतीनं अनेक मुलांचं संशोधन केलं आणि 20 वर्षानंतर परत त्या मुलांचं संशोधन करण्यात आलं की ते आता काही स्थितीमध्ये आहेत. निर्णय असा आला की जे लोकांनी चॉकलेट खाऊ नको म्हणून सांगून इन्स्ट्रक्टर बाहेर गेला,
तर ज्या मुलाने ते चॉकलेट खाल्लं, इन्स्ट्रक्टर परत येण्याची वाट बघितली नाही, ही मुलं अपयशी होती आपल्या आयुष्यामध्ये. आणि जी मुलं इन्स्ट्रक्टर येईपर्यंत ते चॉकलेट आहे, आमिष पुढे आहे, तरी सुद्धा त्या लोकांनी ते चॉकलेट खाल्लं नाही, ही मुलं आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी झाली. रिॲक्ट होणं म्हणजे ताबडतोब पुढे दिसलं आमिष की मी खाऊन टाकलं, ही माणसं यशस्वी होत नाही. पण रिस्पॉन्स विचारपूर्वक, थांबूया, सांगितलंय ना येतील, मग आपल्याला चॉकलेट खायला मिळेल. आता खाल्लं काय, नंतर खाल्लं काय, हा रिस्पॉन्स झाला. म्हणजे विचार करून केलेली कृती हे रिस्पॉन्स असते. आणि तुम्ही कुठलाही विचार न करता ताबडतोब जे दिलेली असते ती रिॲक्शन असते. आणि रिॲक्शन आपल्याला नेहमी लक्षात ठेवा घातक असते. आणि म्हणून विचार जो आहे तो रिस्पॉन्सशी अत्यंत निगडीत आहे आणि त्याच्यानुसार ऍक्शन घडत असतात. आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये यशस्वी होणार का अयशस्वी होणार हे आपल्याला ठरत असतं. मग व्हॅल्यूज काय आहेत, मी काल तुम्हाला 3 व्हॅल्यू सांगितलेले होते. आणि अपेक्षा ह्यातल्या 3 व्हॅल्यू काढा असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर तुम्ही त्या व्हॅल्यूज नुसारच तुमचे गोल्स जे आहेत ते तयार केले असतील असे मी अपेक्षा करतो. बिलीफ जो आहे, विश्वास जो आहे, तोही अत्यंत महत्वाचा घटक आपल्या आयुष्यामध्ये आहे. आणि मग माझा जो विश्वास असतो तो मी बनतो. माझा एखाद्या गोष्टीवरती हा विश्वास असेल गॅरंटेड, तर ते मी बनणारच, हा बिलीफचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर गॉड जो आहे तो चुकीच्या गोष्टी कधी बनवत नाही, जंक गोष्टी कधी बनवत नाहीत. म्हणून आपण पुढे डायरेक्ट गेलो होतो की रूल्स काय होते, क्लिअर स्पेसिफिक डिटेल आपले गोल्स असले पाहिजेत. त्यानंतर मेजरेबल आणि ऑब्जेक्टिव्ह, ठराविक आणि मोजता येतील अशा संख्यात्मक स्वरूपाचे गोल असले पाहिजेत. टाइम बॉन्ड असले पाहिजे, डेडलाईन त्याच्यामध्ये असली पाहिजे. गोल हे नेहमी रिटर्न असले पाहिजेत. आणि तुमचं मी आणखी एकदा स्वागत करतो किंवा हार्दिक तुम्हाला शुभेच्छा देतो की तुम्ही सगळ्यांनी गोल जे आहेत ते लिहिलेले आहेत. कारण मनामध्ये आजपर्यंत खूप विचार करणं झालं, पण कागदावरती लिहिण्याचं काम आज तुम्ही केलेलं आहे. आणि 3% लोक हे यशस्वी झालेले आहेत. 97% लोकांची एवढी संपत्ती जमवण्यामध्ये हे रिटर्न गोल त्यांचे होते. गोल मस्ट बी चॅलेंजिंग, थोडंसं चॅलेंज देणारे गोल असले पाहिजेत. 50% अपयश होण्याची शक्यता त्यामध्ये दिसली पाहिजे, अशा पद्धतीचे असले पाहिजेत. एकदम कमी क्षमतेचे गोल ठरवून चालणार आहेत किंवा एकदम हायर गोल ठरवून चालणार नाही, तर थोडंसं चॅलेंजिंग असणारे असले पाहिजेत. आणि व्हॅल्यूच्या निगडीत अशा पद्धतीचे हे गोल हे देखील असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि गोल ठरवले तर ते गोल पासून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, हेही त्या ठिकाणी बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि गोल जर पूर्ण झाले तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे आनंद प्राप्त होतो, हेही आपण काल पाहिलेलं आहे. गोल वेगवेगळ्या पद्धतीनं बॅलन्स सगळ्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून गोल त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक लाईफ गोल सुद्धा आपण तयार करून ठेवणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये हे छोटे छोटे गोल पूर्ण केले की ऑटोमॅटिक एक लाईफचं गोल त्या ठिकाणी गोल पूर्ण होऊ शकतं, मास्टर गोल ज्याला म्हणतो. तर तुम्ही सुद्धा त्या आता जे गोल लिहिलेले आहेत त्यातनं बाबा कुठलं माझ्या दृष्टीनं हे मास्टर गोल असू शकतं, असाही विचार करण्याचा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर हे 5 प्रश्न विचारा. माझे गोल खरे आहेत का? जे ठरवलेलं आहे ते गोल निश्चित आहेत का? त्यानंतर मॉरली नैतिकतेला धरून आहेत का? त्यानंतर माझ्या जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाप्रत नेणारे माझे हे सगळे गोल आहेत का? त्यानंतर मी माझ्या कमिटमेंट माझ्या गोलच्या बद्दल आहे का? कुठं स्टार्ट करायचं आणि कुठं फिनिश करायचं हे मला सगळं निश्चितपणे कळालेलं आहे का? आणि मी त्या गोल पर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचू शकतो का? कॅन आय सी माय सेल्फ रिचिंग दिस गोल, हे मी बघू शकतो का? हे त्या ठिकाणी अभ्यासणं किंवा बघणं हे महत्वाचं आहे. आणि काल आपण इथपर्यंत पोहोचलेलो होतो. आता तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात का एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा, कारण बराच वेळ आपण काय बोललो नाही. हा रिकॅप घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी आपण जास्त बोललो नाही मी तुमच्याशी. म्हणून तुम्ही माझ्या बरोबर आहात का? सेम पेज वरती आहात का? व्हेरी नाईस. मी व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चांगली बाब आहे, तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात, चांगली गोष्ट आहे. व्हेरी नाईस. ओके.
आपण आता पुढे जाऊया. आजचा प्रवास जो आहे तो आपण चालू करूया. याच्यामध्ये आता आपल्याला स्टेप्स फॉर अचिव्हिंग युअर गोल्स, कुठल्या कुठल्या स्टेप्स आपल्याला घेतल्या पाहिजेत. तर त्यामध्ये पहिला आहे की बिलीव्ह म्हणजे विश्वास. हे विश्वास आणि यश याचं नातं फार जवळचं असतं. या विश्वास आणि यशाचं नातं फार जवळचं असतं. आता हे विश्वास आणि नातं जे आहे ते थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल पा की समजा या ठिकाणी मी पहिली गोष्ट बिलीफ याचा जर समजा विचार केला आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मी विचार केला सक्सेस. तर ह्या दोन गोष्टींचं नातं कसं असतं हे तुम्हाला मी सांगतो. तर बिलीफ ज्या वेळेला असतो, विश्वास ज्या वेळेला असतो, त्यावेळेला माणूस सक्सेस होतो बा. आणि ज्या वेळेला माणसाला एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळतं त्यावेळेला त्या गोष्टीवरती त्याचा विश्वास बसायला सुरुवात होते. उदाहरणार्थ हा बिलीव कसा डेव्हलप होतो, बिलीफ कसा डेव्हलप होतो, विश्वास कसा डेव्हलप होतो. तर एखादं मी काम हातात घेतलं आणि एखादं काम हातात घेतल्यानंतर ते कामावरती मी फोकस केलं आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि त्याच्यामुळे काय झालं की मला सक्सेस प्राप्त झालं, यश मिळालं. समजा मी ठरवलं की मला एक चांगल्या मार्काने डिग्री पूर्ण करायची आहे, तर माझा विश्वास कधी बसेल जर मी अभ्यास केला, डिग्री मिळवण्यासाठी अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झालो, तर काय होईल की माझा एक प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी काय होईल की तयार होईल की काय नाही बाबा, मी जर विश्वास जर ठेवला, एखादी गोष्ट जर मला होणारच आहे असा जर मी विश्वास ठेवला, तर निश्चितपणे काय होणार आहे की पुन्हा माझा सक्सेस मला प्राप्त होणार आहे. आणि सक्सेस झाला की बिलीफ पक्का होत असतो, विश्वास पक्का होत असतो. आता हेच जर सक्सेस मिळालं नाही, अभ्यास केला, डिग्री मिळाली नाही, तर माझा काय होईल, अभ्यासावरचा विश्वास जो आहे तो उडून जाईल. लक्षात घ्या, अभ्यासावरती विश्वास कधी माझा राहील की जर मी बिलीफ कधी माझा पक्का होईल जर सक्सेस मिळालं तर. म्हणजे बिलीफचं, विश्वासाचं आणि सक्सेसचं हे असं नातं आहे. आणि हा जर विश्वास प्राप्त करायचा असेल, सक्सेस प्राप्त करायचा असेल, तर एक गोल्डन रूल आहे, अत्यंत महत्वाचा रूल आहे, नियम एक आहे. कुठला रूल आहे? अ जर्नी ऑफ 1000 माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. म्हणजे तुम्ही हजारो मैलाचा प्रवासाला जर तुम्ही निघाला तर त्याची सुरुवात मात्र एका स्टेपनं होत असते. मग त्याच्यावरती तुमचा विश्वास असला पाहिजे. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास त्या ठिकाणी जर ठेवू शकला तर निश्चितपणे त्या ठिकाणी काय होणार आहे की तुम्हाला यश जे आहे ते यश प्राप्त होणार आहे. ओके, म्हणून जर ह्या स्टेप मधला पहिल्या गोष्ट आहे की विश्वास तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करा. दुसरं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की हे जे गोल आहेत, गोल्स इन फ्रंट ऑफ यू, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर दिसणारे गोल असले पाहिजेत. मी माझ्या बाबतीमध्ये सांगितलं, मी एमकॉम होतो, प्राध्यापक डॉक्टर उदय लोखंडे, मी जिथं बसलो होतो तिथं समोर लिहिलेलं होतं, तुमची जी ध्येय आहे, लोक काय म्हणतील तो द्या सोडून. आता लोक चांगलं पण म्हणतात, वाईट पण म्हणतात, ती गोष्ट आता विसरून जावा. तुम्ही काय करा की तुमची ध्येय जी आहेत ती डोळ्यासमोर कशी राहतील याच्यासाठी प्रयत्न करा. आणि मग एकदा डोळ्यासमोर ध्येय जर असली तर ती ध्येय तुम्हाला झोपून देणार नाहीत, ते सतत तुम्हाला आठवत राहील. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या बाबतीमध्ये बोलत राहा, मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा. यदा कदाचित आपण जर विसरलो तर काय करतील की हे नातेवाईक किंवा मित्र आपल्याला आठवण करून देतील की अरे तू म्हणला होतास की गोल तुझे ठरलेले आहेत, मग त्या गोलचं काय झालं. आपण जर विसरलो असलं
तरी सुद्धा हे समाज जो आहे तो आपल्याला आठवण करून देऊ शकेल. म्हणून बिंदासपणे गोलच्या संदर्भामध्ये बोला. बिंदासपणे तुम्ही काय करा, गोल लिहा, फोनवरती लिहा, आरशावरती लिहा, तुमच्या कॉम्प्युटरवरती लिहा. तुम्ही जिथं बसता नेहमी तिथं भिंतीवरती चिटकून ठेवा. जेवायला जिथं बसता तिथं भिंतीवरती चिटकून ठेवा. सगळीकडे गोल जे आहेत ना बिंदासपणे, त्याशिवाय अचिव्हमेंट नाही. लक्षात घ्या. तुम्ही झोपला नाही पाहिजे. जी गोष्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला झोप लागली नाही पाहिजे, आणि झोप न लागून देण्याचं काम हे तुम्ही लिहिलेले गोल्स त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर डिटरमाइन स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे काय करायचं असतं की गोल कुठून सुरुवात करायचं हे आपण ठरवत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की गोल ठरवतो. उदाहरणार्थ मी ठरवलं की गोल माझं वजन कमी करायचं आहे. आता माझं वजन ह्या तारखेपर्यंत एवढं कमी करायचं आहे. XYZ मला वजन कमी करायचं आहे. पण मला काय पाहिजे, मग त्याच्यासाठी सुरुवातीला मी काय करायला पाहिजे, माझं सध्याचं वजन करायला पाहिजे. आणि ते ठरवलं पाहिजे की आता माझं 72 किलो वजन आहे आणि ते मला 60 किलोवरती आणायचं आहे. आणि एवढ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढ्या मी एक्सरसाइज करेन, असा मी डाएट प्लॅन फॉलो करेन, आणि त्याच्यामुळे माझं काय होईल की वजन जे आहे ते मी निश्चितपणे ह्या तारखेपर्यंत पूर्ण करेन, कमी करेन. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट तुम्हाला समजला पाहिजे. पैशाच्या बाबतीमध्ये तुम्ही ध्येय ठरवलेलं असेल तर आता आपण कुठं आहोत हा स्टार्टिंग पॉइंट आपण शोधला पाहिजे. त्यानंतर तुम्ही ठरवलं मार्क मला एवढे मिळवायचे, 60% मार्क मिळवायचे, 80% मिळवायचे, 90% मार्क मिळवायचे, पण आता किती आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्ही क्लिअर कट त्याची जाणीव करून घेतली पाहिजे. किंवा व्यावसायिक तुम्ही आहात, मला विक्री करायची, एवढी विक्री करायची, पण आता माझी नेमकी विक्री किती होते हे मला स्टार्टिंग पॉइंट त्या ठिकाणी मला समजणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजून ही एक गोष्ट तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला ही गोष्ट पूर्ण करायची आहे. फाइंड युअर व्हाय. व्हाय म्हणजे का. मला जी मी ध्येय ठरवलेली आहेत ती ध्येय मला प्राप्त का करायची आहे, कारण काय. मी ठरवलं 5 कोटी रुपये 2025 सालापर्यंत, डिसेंबर 2025 पर्यंत 5 कोटी रुपये मिळवायचे. ते 5 कोटी का मिळवायचे, व्हाय. रिझन जर स्ट्रॉंग असतील तर आपलं सबकॉन्शियस माइंड ते काम पूर्ण करायला मदत करत असतं. रिझन जर स्ट्रॉंग नसतील तर आपलं सबकॉन्शियस माइंड काय करतं की आपल्याला ते काम करून देत नाही. म्हणून तर पहा की आजपर्यंत अनेक गोष्टी आपण ठरवल्या, पण ताबडतोब त्या गोष्टी आपण काय केल्या, बंद केल्या किंवा थांबवल्या, विसरल्या. का तर व्हाय क्लिअर नाही. तुमचं ध्येय क्लिअर झाली, पण त्या ध्येयाच्या पाठीमागचा व्हाय काय काय आहेत, मग ते 1 कारण असो, 2 कारण, 10 कारण, 15 कारण काय असतील, मग जे एक गोल डोळ्यासमोर धरायचं तुम्ही निश्चित केलेलं, आणि ते गोल पूर्ण का मी करणार आहे, कारण काय हे तुम्ही जर त्या ठिकाणी जर ठरवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल की निश्चितपणे काम करायला प्रेरणा मिळेल. उदाहरणार्थ 90% मार्क मिळवायचे आहेत, हे मी माझं टार्गेट पकडलं. 90% मार्क मिळाल्यानंतर मला काय होणार आहे, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल, चांगलं इंटरव्ह्यू मध्ये माझं वजन पडेल, चांगली नोकरी मला ऑफर होऊ शकते. हे व्हाय आहेत त्याच्या पाठीमागचे. किंवा समाजामध्ये मला मान्यता मिळेल, लोक माझे सत्कार करतील. ह्या अशा पद्धतीनं हे व्हाय क्लिअर असतील तर तुमचं मन काय होतं की ते काम पूर्ण करण्याला तुम्हाला सपोर्ट करतं. कारण ह्यात मनाचा भाग खूप महत्वाचा आहे. शरीरापेक्षा ध्येय जे पूर्ण करण्यामध्ये तुमच्या मनाचा भाग अत्यंत महत्वाचा असतो, आणि त्याच्यासाठी व्हाय तुमचा क्लिअर काय व्हायला पाहिजे. त्यानंतर आयडेंटिफाय द ऑब्स्टेकल्स. अडथळे काय येणार आहेत हे क्लिअर कट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गोल ठरवलं, पण नुसतं गोल ठरवून आनंद होऊन चालणार नाही, तर हे गोल प्राप्त करण्यासाठी मला अडथळे कुठले येऊ शकतात याचाही विचार मला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग ते अडथळे लिहून काढा. अडथळे लिहून काढल्यानंतर ते अडथळे मला कसे दूर करता येतील याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल
प्रयत्न करावं लागेल. म्हणजे आयडेंटिफाय द ऑब्स्टॅकल्स, अडथळे. त्यानंतर एखादं ध्येय मी लिहिलेलं आहे, ते मला ध्येय पूर्ण करायचं आहे, तर त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी मला काय नॉलेज घ्यावं लागेल, काय स्किल मला प्राप्त करावं लागेल, किंवा काय रिसोर्स मला मिळवावे लागतील. समजा मला 90% मार्क मिळवायचे आहेत, किंवा मला सेल मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे, की दिवसाला मला 100 वस्तू विकायच्या आहेत. मग 100 वस्तू विकायच्या असतील, तर माझ्याकडे 100 वस्तू विकण्यासाठी आवश्यक असणारं नॉलेज आहे का? त्या प्रोडक्टचं स्पीच माझ्याकडे तयार आहे का? त्या प्रोडक्टमध्ये इन्ग्रेडियंट काय आहेत ते मला माहिती आहेत का? त्या प्रोडक्टचे फायदे तोटे मला माहिती आहेत का? कस्टमरचं हँडलिंग कसं करायचं ते मला माहिती आहे का? कस्टमरचे ऑब्जेक्शन कसे हँडल करायचे ते मला माहिती आहे का? कस्टमरला कन्व्हिन्स कसं करायचं हे मला माहिती आहे का? सेल्स क्लोज करण्याचे टेक्निक्स मला माहिती आहेत का? हे नॉलेज मला असेल तर मी हे गोष्टी करू शकतो. मग नसतील तर त्या प्राप्त करा. कारण ध्येय आपण आता लिहिली, पण ध्येय जरी लिहिली तर ती प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारं जे आपल्याला नॉलेज आहे किंवा स्किल आहे, हे स्किल सुद्धा आपल्याला, किंवा रिसोर्स, साधन, माध्यम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, की पूर्ण करावं लागतात. मार्क 90% मिळवायचं टार्गेट धरलं, ध्येय ठरलं, पण त्याला मग रिसोर्स पाहिजे. कशा पद्धतीनं मी ते 90% मार्क मिळवू शकतो? मग त्यासाठी आवश्यक असणारे पुस्तकं माझ्याकडे आहेत का? नोट्स अवेलेबल आहेत का? त्यासाठी मला 10-10 तास अभ्यासाला बसावं लागतं. अभ्यासाला बसण्याची जागा माझी व्यवस्थित आहे का? न कंटाळता, न डिस्टर्ब होता मी 10-10 तास अभ्यास एका जागेवर बसून करू शकतो का? मग त्याच्यासाठी आवश्यक असणारे रिसोर्स ते निर्माण करा. पुस्तकं घ्या, बसण्यासाठी एखादी चांगली मऊ गादी घ्या. काय जे काय आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याशिवाय ध्येय प्राप्त होणार नाही. त्यानंतर फाइंड राईट पीपल, चांगल्या लोकांची संगत, किंवा आपले ध्येय प्राप्त करण्यामध्ये जे मदत करणारे लोक आहेत त्या लोकांना शोधा. मला सेल चांगला करायचा आहे, मी समजा व्यापारी आहे, उद्योजक आहे, आणि मला सेल मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आहे. मग काय करावं लागेल? मला चांगले सेल्समन शोधावे लागतील, चांगले लोक मला एकत्रित करावे लागतील, चांगल्या लोकांना मला एकत्रित घ्यावं लागेल, त्यांना चांगलं ट्रेनिंग द्यावं लागेल, त्यांना माझ्यासारखंच बनवावं लागेल, चांगले लोक शोधावं लागतील. मग त्याशिवाय तुमचं ध्येय तुम्हाला प्राप्त करता येणार नाही. समजा पोलीस, काल कोणतरी म्हणतं तर पोलीस, मग अकॅडमी आहे का? चांगली अकॅडमी कुठली आहे? चांगलं नॉलेज कुठे मिळतं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाईट कराव्या लागतील, शोधाव्या लागतील, तेव्हा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर मेक अ प्लॅन, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्लॅन तयार करणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. प्लॅन जर आपल्या समोर जर नसेल, कारण दिशादर्शक आहे, ब्ल्यू प्रिंट आहे, आपण कसं कुठं पोचायचं आहे याचा प्लॅन जर व्यवस्थित असेल तर आपण तिथं पोहोचू शकू. मग हे टार्गेट पकडलेलं आहे की 3 वर्षामध्ये BMW गाडी घेणार. ओके, मग आता हे 3 वर्षामध्ये BMW गाडी घेणार, मग त्याची प्राइस एवढी एवढी आहे, मी एवढे एवढे पैसे मी ह्या वर्षी एवढे मिळवेल, त्या वर्षी एवढे मिळेल. मग हे पैसे मला कसे मिळतील? सेल्स मधून एवढे मिळतील, सॅलरी मधून मिळतील, किंवा मी लोन काढेल. जे काय प्लॅन आवश्यक आहे तो प्लॅन आपल्याला करावा लागेल, तेव्हा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड. कधीही तुम्ही अपयशाकडे, किंवा म्हणजे कधीही अपयशाकडे झुकू नका. सतत यशाचा विचार करा. कधीही आपलं शस्त्र खाली टाकू नका. हुसेन बोल्ट, जगातला वेगवान धावपटू, 8 गोल्ड मेडल मिळवलेला ऑलिम्पिक मध्ये असा हा धावपटू, 3 ऑलिम्पिक मध्ये त्यानं भाग घेतला. त्यानं फक्त 115 सेकंदचं रनिंग केलेलं आहे. 3 ऑलिम्पिक मध्ये 8 गोल्ड मेडल मिळवण्यासाठी त्यानं काय केलं की फक्त 115 सेकंद, सगळं जर एकत्रित केलं तर 115 सेकंद तो फक्त पळालेला आहे. पण ह्या 115 सेकंदाचा त्याला मोबदला जो आहे तो $119 मिलियन रुपये त्याला मिळालेले आहे. लक्षात घ्या. आणि हे मिळवण्यासाठी त्यानं
सातत्यानं 20 वर्ष 20 इयर्स ऑफ स्ट्रगल, 20 वर्ष सातत्यानं त्यानं काय केलं की प्रॅक्टिस केलेलं आहे. तेव्हा लोकांना मिळतात. सगळ्यांना सचिन तेंडुलकर व्हायचंय. तुम्ही पण सचिन तेंडुलकर होऊ शकता. पण तो जसा दररोज 16 तास ग्राउंड वरती प्रॅक्टिस करायचा, तुम्ही प्रॅक्टिस करता का 16 तास? आपला प्रॉब्लेम काय आहे की कमी वेळामध्ये मॅक्झिमम प्राप्त झालं पाहिजे. कमी वेळामध्ये आपल्याला जास्त मिळालं पाहिजे. किंवा आपल्याला अजून एक अशी भावना आहे आपली की कोणीतरी यावं, डोक्यावर हात ठेवावं आणि तुझं कल्याण झालं असं म्हणावं. असं आपल्याला नेहमी वाटतं आणि हाच खरं धोकादायक गोष्ट आहे. तुम्हाला तुमचा ऍटिट्यूड नेहमी असा पाहिजे की बाबा मी सतत काहीतरी नवीन प्राप्त करणार आहे आणि हे नवीन प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी मला सतत काहीतरी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. त्यासाठी काहीतरी मला सतत नवीन शिकत राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ध्येय प्राप्त करण्यासाठी जोडल्या, हे सगळं लिहून घ्या बरं का. निदान स्क्रीनशॉट काढून ठेवा, नंतर तुम्हाला ते आठवेल. नाहीतर सगळं मनात ठेवतो म्हणलं तर राहत नाही. ओके, तर इथंपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात का? एकदा मला चॅटबॉक्स मध्ये सांगा की तुम्ही माझ्या सोबत आहात का? म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे आपण वळू, स्ट्रॅटेजी आणि ऍक्शन प्लॅन मध्ये. ओके, व्हेरी नाईस. मी यस, बरोबर, व्हेरी नाईस. ऋतुजा, होय सर. ओके, निकिता, व्हेरी नाईस. ओके, ठीक आहे. तुम्ही माझ्या सगळे सोबत आहात. स्ट्रॅटेजी काय असावी? ध्येय ठरवली. आता ती ध्येय ठरवण्यासाठीची स्ट्रॅटेजी काय असावी आणि त्याच्यासाठी ऍक्शन प्लॅन काय आपला असावा, याच्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा करणार आहोत. अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आपण वळालेलो आहोत. आता पहिला मुद्दा आहे की प्रोसेस गोल वर्सेस एंड गोल्स. हे आता समजणं गरजेचं आहे. प्रोसेस गोल कशाला म्हणायचं आणि एंड गोल्स कशाला म्हणायचं. एंड गोल्स पहिल्यांदा समजावून घ्या. समजा मी ठरवलं की व्यायाम करतो आणि 6 ऍप करून टाकतो. 6 ऍप करतो, बरोबर. किंवा मी एक गाडी घेतो, BMW गाडी. हे माझं एंड गोल झालं. पण आता ही BMW गाडी मला घ्यायची असेल तर मला काहीतरी मध्ये प्रोसेस करावी लागेल ना, का डायरेक्ट गाडी घेऊ शकेल? म्हणजे त्याला मला पैसे जमा करावे लागतील, बरोबर. मग आता हे पैसे जमा करण्यासाठी मला काय काम करायचं आहे? मग नोकरी व्यतिरिक्त मला काय काम करायचं आहे का? पार्ट टाइम जॉब मला काय वेगळा करायचा आहे का? वेगळ्या पद्धतीनं मला पैसे मिळवण्याचं साधन निर्माण करायचं आहे का? ही प्रोसेस, कारण कुठलंही एंड ज्या वेळेला असतो, कारण तुमची ध्येय जी आहेत ना ती सगळी एंड गोल आहे. सगळ्यांना श्रीमंत व्हायचे, एवढे पैसे मिळवायचे, सगळ्यांना डिग्री मिळवायचे, CA 2025 पर्यंत कंप्लीट करायचा आहे. पण त्याला प्रोसेस लागेल ना. कुठला क्लास लावणार, किती वेळ अभ्यास करणार, कोणते बुक घेणार, हे प्रोसेससाठी सुद्धा छोटे छोटे गोल तुम्हाला करावे लागतील. म्हणून मगाशी एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला की एलिफंट कसा खाल्ला जातो, हत्ती कसा खाल्ला जातो, तर तो बीट बाय बीट म्हणजे तुकड्या तुकड्यानं खाल्ला जातो. CA होणं मोठं फायनल गोल आहे. मग तुम्हाला काय करावं लागतील, छोट्या छोट्या गोष्टी त्या गोल पर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणारे छोटे छोटे उपमार्ग ज्याला म्हणू आपण. नदी मोठी कधी होते, जेव्हा अनेक छोट्या नदी त्याला येऊन मिळतात, तेव्हा ती नदी जी आहे ती मोठी होते. म्हणजे हे प्रोसेस गोल हे वेगळे असले पाहिजे. म्हणजे आता तुमची काय जबाबदारी आली? 3 गोल काढले. 3 गोल मधला आता एक गोल तुम्ही निश्चित केलं की हे गोल मला प्राप्त करायचा आहे, त्यासाठी मी आता धडपडणार आहे. मग हे गोल प्राप्त करण्यासाठी मला प्रोसेस काय करावं लागतील, त्याच्यासाठी वेगळे गोल तुम्हाला अजून काय करावं लागतील, सब गोल, उपगोल, उपध्येय त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील की तयार करावं लागतील. आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे 1000 किलोमीटर वरती जर पोचायचं असेल तर तुम्हाला 1-1 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. 1000 पावलावरती तुम्हाला लांब अंतरावरती पोहोचायचं असेल तर 1-1 पावलाचा तुम्हाला विचार करावा लागेल. 1-1 पाऊल टाकतो म्हणजे ती आपली प्रोसेस असते.
त्या दिशेनं आपण चालत राहतो, ती म्हणजे आपली काय असते, प्रोसेस असते. म्हणजे एंड गोल प्राप्त करायचे असतील तर ह्या प्रोसेस गोलचा तुम्हाला विचार करायला पाहिजे आणि ते प्रोसेस गोल तुम्ही तयार करून ठेवले पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर मोर व्हॅल्यू मोर रिझल्ट. कुठल्याही गोष्टीचं मूल्य जर जास्त असेल तर त्याचा रिझल्ट काय असतो, नेहमी लक्षात ठेवा की जास्त असतो. व्हॅल्यू, किंमत किंवा एखादी गोष्ट महत्वपूर्ण आहे तर महत्वपूर्ण गोष्टीचा रिझल्ट सुद्धा महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे ध्येय तुमचं काय किमतीचं आहे, तुमच्या आयुष्यात त्या ध्येयाला काय किंमत आहे. जर त्या ध्येयाला जास्त किंमत असेल तर त्याचा रिझल्ट सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये चांगला मिळणार आहे. म्हणजे ह्याही गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल की जे ध्येय ठरवलेले आहेत ती ध्येय माझ्या आयुष्यामध्ये त्या ध्येयांना काय व्हॅल्यू आहे. कमी व्हॅल्यू जर असेल, महत्वपूर्ण कमी जी गोष्टी जर असतील तर त्यातून मिळणारा रिझल्ट सुद्धा मला काय आहे, तो कमी मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढचा म्हणजे तो म्हणजे चेंज युअर ऍटिट्यूड. तुमचा दृष्टिकोन बदला. आणि त्या दृष्टिकोना बदलण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है हे निश्चित लक्षात ठेवा. आपल्याला सगळं मिळवायचं आहे पण मिळवत असताना तुम्हाला काही गोष्टी त्याग करावा लागेल. त्यागाशिवाय या जगामध्ये कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही. दे हरी पलंगावरी या गोष्टी कधीही शक्य होत नाही. तुमचं म्हणणं काय असतं की पहिल्यांदा मला गोष्टी द्या. तुमचं म्हणणं असतं की पगार मला जास्त अगोदर द्या, मग मी काम करेन. असं कुठं नियम आहे का जगामध्ये? जग काय म्हणतं नेहमी, पहिल्यांदा काम कर, मग तुला जास्त पगार देऊ. पण आपलं म्हणणं उलट असतं की मला पगार तुम्ही जास्त द्या, मग मी जास्त काम करेन. तर असं होत नाही. हा ऍटिट्यूड, हा दृष्टिकोन तुमचा बदलायला पाहिजे. मार्क मला जास्त द्या, मग मी अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये करतो. नॉट पॉसिबल. हा ऍटिट्यूड तुम्ही जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्याच्या यशापर्यंत किंवा ध्येय प्राप्तीपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तुमचं म्हणणं असं असतं की मला झाड द्या आणि नंतर मी बी पेरतो. हे असं उलट कुठं चाललेलं आहे का? उलट कधी झालेलं आहे का? की बी नंतर पेरतो आणि त्याच्या अगोदर झाड द्या. अरे पहिल्यांदा बी पेर म्हणजे तुला ऑटोमॅटिक झाड मिळेल. हा जो ऍटिट्यूड आहे, हे जे ऐकतं पाहिजे, न काही करता पाहिजे, सहजासहजी उपलब्ध झालं पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला काय आहे की काळजीपूर्वक तुमच्या दृष्टिकोनावरती काम करायला पाहिजे. ऍटिट्यूड वरती काम करायला पाहिजे. तेव्हाच ध्येय प्राप्त होतील. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आखली पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी आहे की ऍटिट्यूड बदला. सगळ्या गोष्टी शक्य आहेत विचार बदलला तर. आता जसे आहात तसंच जर राहिलात तर आत्ता जसं मिळवताय तेवढीच गोष्ट तुम्ही मिळवणार आहात. पण तुम्ही स्वतःला बदलायचं जर ठरवलं तर निश्चितपणे तुम्हाला बदललेला रिझल्ट प्राप्त होईल. चेंज युअर ऍटिट्यूड हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आता मी तुमच्याकडनं घेणार आहे करून, ती म्हणजे व्हिज्युअलाइज. आपल्याला ध्येय प्राप्तीच्या दृष्टिकोनातून एक सिस्टीम आहे, एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस आज मी तुम्हाला अत्यंत महत्वाची प्रोसेस तुम्हाला मी शिकवणार आहे. ही प्रोसेस तुम्ही योग्य पद्धतीनं दररोज करत राहिलात तर एक एक गोल तुम्हाला अचीव करणं अजिबात अवघड नाही. लक्षात घ्या. ही प्रोसेस तुम्हाला व्हिज्युअलायझेशनची, व्हिज्युअलायझेशन म्हणजे पुढं काय घडणार आहे ते आत्ता बघणं, व्हिज्युअलाइज करणं. आणि हे टेक्निक आहे. ह्याला योग निद्रा म्हटलं जातं, मेडिटेशनचा एक भाग असं म्हटलं जातं. असे विविध नावानं ह्या व्हिज्युअलायझेशनला म्हटलं जातं. तर हे कसं करायचं याच्या संदर्भातलं आता व्हिज्युअलायझेशनचा एक
महत्वपूर्ण टप्पा मी तुमच्याकडून आता करून घेणार आहे. याच्यासाठी तुम्ही सगळे मला लोक फ्रेश असणं आवश्यक आहे. एकदम फ्रेश मूडनं तुम्ही माझ्या सोबत जोडणं मला अत्यंत आवश्यक आहे. आणि 1 तास झालेला देखील आहे. थोडस शरीराची हालचाल करा, मोहीम करा शरीराचं, हायड्रेट करा स्वतःला, पाणी प्या. उठणार असाल तर थोडस उठा, पाय मोकळे करा, बॉडी आणि माइंड फ्रेश करा आणि 1 मिनिटामध्ये आपण व्हिज्युअलायझेशनला सुरुवात करणार आहे. माझ्या सोबत तुम्हाला राहायचं आहे, माझ्या सूचनांच्या सोबत तुम्हाला राहायचं आहे आणि तुमचा एक चांगला आनंददायक, आल्हाददायक स्वप्नपूर्तीचा आनंद, ध्येयपूर्तीचा आनंद तुम्हाला मी आज या ठिकाणी मिळवून देणार आहे. तर 1 मिनिट सुद्धा नाही, अर्धा मिनिट आपण मोहीम करा, थोडस बॉडी हलवा, हायड्रेट व्हा, पाणी प्या. कारण फ्रेश मूड मध्ये, कारण शरीर जर तुमचं शिथिल असेल तर तुमचं माइंड सुद्धा काम करणार नाही. शरीर जर ऊर्जावान असेल, एनर्जेटिक असेल तर तुमचं माइंड सुद्धा फ्रेश राहतं. आणि त्याच्यासाठी मग थोडस तुम्ही 1 मिनिटाचा, आपण फक्त अर्ध्या मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया. मी थोडस पाणी पितो, हायड्रेट होतो. ओके, अर्ध्या मिनिटात आपण परत जोडणार आहोत. तोपर्यंत उठा, इकडे तिकडे फिरा, काय करायचं ते करा. ओके. व्हेरी नाईस. आहात का सगळे तुम्ही? थोडस मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. यस, अनिरुद्ध हो, दिगंबर हो, निर्मला हो, रोहिणी हो, माधुरी यस सर, निकिता निकम हो, यस, अमृता शिंदे यस, ऋतुजा आमची हो, व्हेरी नाईस. ठीक आहे. प्रशांत हो, व्हेरी नाईस. तर तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. जरा बसायचं आहे आपल्याला. मग खुर्चीवर असाल तर खुर्चीवर बसा. शिवानी यस, दीपक सर यस हो, सगळे आलेले आहेत. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. जिथं बसलेलं असाल तुमच्या आरामदायक अवस्थेमध्ये तुम्हाला बसायचं आहे. जमिनीवर असाल तर मांडी घालून बसा. खुर्चीवर असाल तर पाय सरळ सोडून बसा. फक्त एक काळजी घ्या,
जर खुर्चीवर जर बसलेला असाल तर आपले हात अशा पोझिशन मध्ये ठेवा. मांडीवर, आपल्या मांडीवरती हे असे हात ठेवायचे आहेत खुर्चीवर बसलेला असाल तर. जर तुम्ही जमिनीवरती किंवा मांडी घालून बसलेला असाल, मांडी घालून बसलेला असाल तर तुम्हाला हात एक तर वलट्या दिशेने असले पाहिजेत, वरती असे पंजे असले पाहिजेत, किंवा एक ध्यान मुद्रा जी आहे अशी असते, हे ध्यान मुद्रेमध्ये तुम्हाला बसायचं आहे. वेल अँड गुड रिझल्ट पाहिजे तर कसं आहे की काही नियमावली आहे आणि त्याच्यावर खरंच खूप फरक असतो. श्वासावरती त्याचा फरक पडतो. आता एवढा वेळ नाही आपल्याला, कारण 1 तासामध्ये अजून खूप गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर तो डेमो करून दाखवला असता, पण ठीक आहे. असा हात जर केला आणि असा हात केला तर आपल्या श्वासोच्छवासावरती परिणाम होतो, हे तुम्हाला दिसून येईल. तर खुर्चीवर असाल तर मांडीवरती उलट्या दिशेने हात ठेवा आणि मांडी घालून बसलेला असाल तर अशा पद्धतीने ध्यान मुद्रेमध्ये बसा. वरच्या दिशेने पंजे असले पाहिजे. माझ्या सूचनांनुसार तुम्हाला कार्यवाही करायची आहे. 100% तुम्ही सहभागी व्हाल अशी मला अपेक्षा आहे आणि ते व्हावं. तुम्हाला निश्चित एक चांगला वेगळा अनुभव, ध्येयप्राप्तीचं सुख, समाधान तुम्हाला या क्रियेमध्ये मिळणार आहे, या प्रोसेसमध्ये मिळणार आहे. सगळ्यांनी डोळे बंद करा. व्हिडिओ चालू नाहीत कोणाचे, त्यामुळे मला दिसत नाही, पण ठीक आहे. तर सगळ्यांनी डोळे बंद करा आपले. सगळ्यांनी डोळे बंद करा. हळूच नाकानं श्वास घ्यायचा आणि तोंडानं श्वास सोडायचा आहे. हळूच नाकानं श्वास घ्यायचा, तोंडानं श्वास सोडायचा आहे. पाठीचा कणा ताठ, छाती बाहेर, मान उंच, अशा पद्धतीचं पोश्चर, शरीराची ठेवण अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायची आहे. आपण एक आरामदायक, एक आल्हाददायक पोझिशन मध्ये बसायचं आहे. साधारणतः 10 ते 12 मिनिटाची ही प्रोसेस असेल. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा पोश्चर शरीराचा आपण घ्यायचा आहे. फक्त पाठीचा कणा ताठ आणि छाती बाहेर आणि मान उंच अशा अवस्थेमध्ये आपल्याला बसायचं आहे. नाकानं श्वास घ्यायचा आहे, तोंडानं श्वास सोडायचा आहे. नैसर्गिकरित्या जेवढा आपण घेतो तेवढा घ्या, नैसर्गिकरित्या जेवढा सोडतो आपण तेवढा तो सोडा. आवश्यकता नाही की तो दीर्घकाळ ठेवायचा आहे. आवश्यकता नाही की त्याला काही मोजदाद ठेवायचे आहे. तर नैसर्गिकरित्या जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही तो श्वास घ्या आणि तो श्वास तुम्हाला सोडायचा आहे. आता लक्ष तुमचं श्वासावरती घ्या. आता तुम्ही श्वास नाकानच घ्यायचा आहे आणि नाकानच सोडायचा आहे. नॅचरल पद्धतीनं श्वास घ्या आणि नॅचरल पद्धतीनं श्वास जो आहे तो आपला सोडायचा आहे. पूर्ण श्वासावरती लक्ष घ्या. 5 वर्षापूर्वी तुम्ही कसे होता? तुमची पर्सनॅलिटी काय होती? तुमची पर्सनल ग्रोथ त्यावेळेला काय होती ते आठवा. तुमची आर्थिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक स्थिती 5 वर्षापूर्वी कशी होती?
तुमचं फिजिकल 5 वर्षापूर्वी कसं होतं, तुमची शरीर रचना 5 वर्षापूर्वी कशी होती, ते थोडंसं आठवा. तुम्ही त्यावेळेला कोणत्या कलरचे कपडे वापरत होता, कशा स्वरूपाचे कपडे वापरत होता, काय रंगाचे कपडे वापरत होता, त्याची जाणीव करून घ्या. त्यावेळेला तुमच्या संपर्कात कोण लोक होते, कोण नातेवाईक होते, कोण मित्रमैत्रिणी होत्या, त्यांना आठवा. त्यांच्या सोबत आपण कसं जगत होतो, राहत होतो. आपण ऑफिसमध्ये काम करत असू तर कशा पद्धतीनं कलिग्स आपले त्यावेळेला होते. आपण व्यावसायिक असू तर त्यावेळेला कोण आपल्या सोबत काम करत होतं का, ते आठवा. असेल तर तो कोण कसं होतं, तो व्यक्ती कसा कपडे घालायचा, त्याची स्टाईल कशी होती, हे थोडंसं आठवा. 5 वर्षापूर्वीच तुम्ही जे आहात ते थोडंसं तुम्ही फील करा. आणि त्यावेळेची स्थिती, त्यावेळेचे जे काय अनुभव घेत होते, अनुभव येत होते, ते अनुभव तुम्ही थोडेसे घ्या. त्यावेळेला काय काय गोष्टी तुम्ही प्राप्त केल्या, काय काय गोष्टी तुम्ही मिळवल्या, काय काय गोष्टीमुळे तुम्हाला आनंद प्राप्त झाला, त्या गोष्टी तुम्ही आठवा. त्यावेळेच्या स्थितीमध्ये, त्यावेळेच्या स्टेटमध्ये तुम्ही जावा, त्यावेळेच्या मानसिकतेमध्ये तुम्ही त्यावेळेच्या पोचा. 5 वर्षापूर्वी तुम्ही कसे होता, हे तुम्ही जाणून घेतलेलं आहे. आता नजीकचा काळ म्हणजे 1 वर्षापूर्वी, आता त्या 5 वर्षाची कंडिशन सोडा. 1 वर्षापूर्वी तुम्ही कसे होता ते थोडस आठवा. तुमची शारीरिक रचना कशी होती, शारीरिक क्षमता कशी होती, ते आठवा. तुमची आर्थिक स्थिती 1 वर्षापूर्वी काय होती, तुमचे मित्रमैत्रिणी कोण होत्या, तुमच्या सोबत करणारे, काम करणारे लोक कोण होते, ते कसे होते, ते बोलत कसे होते, वागत कसे होते, राहत कसे होते, त्यांचे कपडे कसे असायचे, आपण कपडे त्यावेळेला कशा पद्धतीनं घालायचे, त्या कपड्यांचे रंग कसे असतील किंवा होते, ते थोडस तुम्ही आठवा. 1 वर्षापूर्वी तुम्ही कसं होता, ते तुम्ही थोडस आठवा. त्यावेळेचे लोक आठवा. 1 वर्षापूर्वी तुमच्या हातून जे काही कामं घडली, त्या कामाचा अनुभव घ्या. त्या गोष्टी कुठल्या कुठल्या तुम्हाला 1 वर्षापूर्वी प्राप्त झाल्या, त्याचा अनुभव घ्या. तुम्ही 1 वर्षापूर्वी काय काम करत होता, कसं काम करत होता, तेही थोडस आठवा. तुमचे विचार 1 वर्षापूर्वी कसे होते, ते आठवा. थोडक्यात तुम्ही 1 वर्षापूर्वी जसं तुमचं राहणीमान, जीवनमान होतं, ते आठवा. आता तुम्ही जे ध्येय ठरवलेली होती, त्या ध्येय ठरवल्यापैकी 3 ध्येय कुठली महत्वाची तुमच्या दृष्टीनं आहेत, ते थोडस आठवा. ती 3 ध्येय कोणती आहेत, ती ध्येय तुम्ही थोडीशी ते आठवा. त्या 3 ध्येयापैकी एक महत्वाचं ध्येय आता घ्या, की हे महत्वाचं ध्येय मला पूर्ण करायचंच आहे. ह्या ध्येय पूर्ण झालं की मला खूप आनंद प्राप्त होणार आहे, असं वाटणारं ध्येय तुम्ही तुमच्या बरोबर घ्या, तुमच्या मनात घ्या, ते ठरवा. आता ते जे ध्येय ठरवलेलं आहे, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी काय उपध्येय मी ठरवलेली होती किंवा काय काय कामं, काय काय प्रोसेस मला करावी लागते, त्या प्रोसेसचा अनुभव घ्या. उदाहरणार्थ मला गाडी घ्यायची आहे, त्याच्यासाठी 7 लाख रुपये हवे आहेत. मग हे 7 लाख रुपये मिळवण्यासाठी मी काय काय काम करतोय, काय काय आयडियाज वापरतोय, काय काय मी
त्याच्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स वापरतोय, त्यासाठी काय प्रयत्न करतोय, त्याचा एक्सपिरियन्स घ्या, त्याचा अनुभव घ्या. कारण प्रोसेस आहे. ध्येय एका क्षणाची क्रिया नाही, तर ध्येय प्राप्त करणं ही प्रक्रिया आहे. अनेक क्रिया त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी गाडी घ्यायचे आहेत, पैसे आहेत, त्या शोरूम मध्ये गेलेलो आहे, त्या शोरूम वाल्याकडून मी टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे, ती गाडी मी माझ्या नजरेनं बघतोय. जे काही ध्येय असेल, प्रोसेस, ती प्रोसेस अनुभवा. जे ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल, तुम्हाला कसा आनंद होईल, ते भाव, त्या भावना तुमच्या चेहऱ्यावरती येऊ द्या. तो जो आनंद होईल तुम्हाला ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर किंवा ते ध्येय प्राप्त झाल्यानंतर, तो आनंद मिळवा किंवा तो आनंद आपल्या शरीरामध्ये, आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या हृदयामध्ये तो आनंद जो आहे तो प्राप्त करा. कारण आता तुमचं ध्येय तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही जे ठरवलेलं आहे ते तुम्ही प्राप्त केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला खूप सारा आनंद होतोय आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरून वाहतोय, तुमच्या शरीरावरून तो दिसून येतोय, तुमच्या बॉडी लँग्वेज वरून तो दिसून येतोय, तुमच्या पोश्चर वरून तो दिसून येतोय. तुमचं सगळं शरीर प्रफुल्लित झालेलं आहे. सगळ्या शरीरामध्ये आनंदाच्या लहरी उठलेल्या आहेत. सगळी पेशी तुमची आनंदानं गाणं गात आहे. तुमचं ध्येय प्राप्त झालेलं आहे. त्याचा आनंद तुम्ही व्यक्त करत आहात. हे महत्वाचं ध्येय तुम्ही प्राप्त केलेलं असल्यामुळं आता ते तुम्ही एन्जॉय सुद्धा करता किंवा सेलिब्रेट सुद्धा करता आहात. लोकांना पेढे वाटतात, लोकांना पार्टी देत आहात, लोकांना तुम्ही एकत्र जमवलेलं आहे. तुम्ही ध्येय प्राप्त करण्यासाठी काय काय केलं ते उत्साहानं लोकांना सांगत आहात. लोक सुद्धा खुश झालेले आहेत. तुमच्या आजूबाजूचे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, तुमचे परिचयाचे लोक, तुमचे काम करणारे कलिग, तुमच्या सोबत असणारे सगळे लोक, त्यांना देखील तुमच्या ध्येयामुळं, ध्येय प्राप्तीमुळं आनंद झालेला आहे आणि हेही लोक आता तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या शुभेच्छा तुमच्या कानानं ऐका. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत आहेत ते तुम्ही ऐका. तुमचं अभिनंदन करत आहेत ते तुम्ही ऐका. तुम्ही ध्येय पूर्ण केलं म्हणून तुम्हाला गुच्छ देत आहेत, बुके देत आहेत. त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि तुमच्या हातात हात मिळवून ते तुम्हाला कॉंग्रॅट्स करत आहेत. मनापासून तुमच्या बद्दलची भावना व्यक्त करत आहेत आणि ह्या भावना ऐकून तुम्ही सुद्धा एकदम आनंदी झालेला आहात, प्रफुल्लित झालेला आहात, उत्साही झालेला आहात. कारण तुमचं जे अत्यंत महत्वाचं ध्येय होतं ते ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं होतं आणि ते ध्येय तुम्ही प्राप्त केलेलं आहे आणि त्याचा एक आनंद सोहळा तुम्ही आता अनुभवत आहात. लोक तुम्हाला शुभेच्छा देत आहेत ते ऐकत आहात. लोक तुम्ही नजरेनं बघतात कशी आनंदानं जल्लोष करत आहेत, कसे ओरडत आहात. तुम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये मिक्स झालेला आहात. ह्या आनंदामध्ये थोडा वेळ असंच राहा. सेलिब्रेट करा, आपलं ध्येय पूर्ण झालेलं आहे. आपण जे ठरवलं होतं ते आपण प्राप्त केलेलं आहे आणि त्याचा एक प्रचंड आनंद आपल्याला झालेला आहे, आनंद होत आहे. तो एक्सपिरियन्स घ्या, तो आनंद घ्या. आता हळूच आजूबाजूच्या परिस्थितीशी जोडून घ्या स्वतःला.
शांतपणे डोळे उघडा, हातावर हात चोळा, चेहऱ्यावरती हात फिरवा आणि मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, हाऊ यू फील नाव. मला चॅट बॉक्स मध्ये अवेसन प्रशांत म्हणतो त्यावेळेस व्हेरी नाईस. चॅट बॉक्स मध्ये सांगा की हाऊ यू फील नाव. तुमची मनाची स्टेट कशी आहे? अवेसम, अवेसम, व्हेरी नाईस, रिफ्रेशिंग. फील दिस मोमेंट, व्हेरी नाईस, नाईस, नाईस फिलिंग, व्हेरी नाईस. ज्या ज्या वेळेला तुम्ही ध्येयाचा विचार करता, अवेसम, नाईस, व्हेरी नाईस. ज्या ज्या वेळेला ध्येयाचा तुम्ही विचार करता त्या त्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीनं व्हिज्युअलाइज करा. ते ध्येय पूर्ण झालेलं आहे ते सेलिब्रेट करा. ऑटोमॅटिक एक तुम्हाला वेगळ्या पद्धतीची ताकद प्राप्त होईल आणि त्या ताकदीमुळं तुम्ही काय कराल की त्या ध्येयाच्या अधिक जवळ मिळाल, पोचाल आणि अपेक्षेपेक्षा लवकर आणि चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील. अत्यंत महत्वाची ही बाब किंवा ही गोष्ट आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढचा महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. तो म्हणजे द मोस्ट व्हॅल्युएबल रिसोर्स आपल्याकडे आहे तो म्हणजे टाइम. ध्येय प्राप्त करायचे असेल, मोठं व्हायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल, काही मिळवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे टाइम. कारण दोन गोष्टी महत्वपूर्ण असतात, एक तर पैसा असेल तर गोष्टी मिळतात किंवा एक तर टाइम असेल तर त्या गोष्टी मिळवता येतात. आणि सगळ्यात महत्वाचा पैसा जनरली लोकांच्याकडे नसतो पण टाइम मात्र असतो आणि त्या टाइमचं त्यांनी योग्य युटिलायझेशन केलं तर त्यांना निश्चितपणे एक चांगला आनंद जो आहे तो मिळत असतो किंवा मिळणार असतो. म्हणून टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये एक 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ह्या जर समजल्या तुम्हाला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजिबात फेल जाणार नाही, ह्याची मी तुम्हाला शाश्वती देतो. त्यातला पहिला रूल आहे पॅरेटो प्रिन्सिपल असं म्हटलं जातं त्याला, आणि त्याला 80-20 रूल म्हणून तो रूल जो आहे तो प्रसिद्ध आहे. 80-20 रूल म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर सपोज हा 80-20 हा रूल आहे, हा आपल्याला बघायचा आहे. ओके, तर दोन भाग आहेत, तर 80 आणि 20. आकृतीकडे काय जास्त लक्ष देऊ नका. हे कमी जास्त जाडी झाली, रुंदी झाली त्याचा काही संबंध नाही. दोन चौकोन काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फक्त ह्या चौकोनामध्ये मी दोन भाग करणार आहे. एक मोठा भाग असेल आणि एक छोटा भाग असेल. म्हणजे हा भाग जो आहे तो 80% मोठा भाग आहे, हा छोटा भाग आहे तो आहे 20%. तसंच ह्या चौकोनाचे दोन भाग करणार आहे. वरचा भाग जो आहे तो 20% साठी मी अलॉट केलेला आहे आणि 80% हा भाग आहे. आता हा पॅरेटोचा 80-20 रूल काय सांगतो पहा, की जर आपण क्षुल्लक काम, एक श आता कसं काढायचं, क्षुल्लक, समजावून घ्या. क्षुल्लक काम हे आपल्या आयुष्यातला 80% वेळ खात असतात. क्षुल्लक काम, एकदम नगण्य काम
हे आपल्या आयुष्यातला 80% वेळ खात असतात. आणि हे 80% वेळ आपण ज्याला खर्च करतो त्याचा रिझल्ट आपल्याला 20% मिळत असतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये 20% त्याचा फायदा होत असतो. म्हणजे 80% आपला क्षुल्लक कामासाठी वेळ जातो आणि त्यातून आपल्याला आयुष्यात उपयुक्त असणारे फक्त 20%च आपण काम करत असतो. म्हणजे क्षुल्लक कामासाठी आपल्या आयुष्याचा वेळ जास्त जात असतो. पहा, लक्षात ठेवा. मग क्षुल्लक कामं कुठली कुठली आहेत ते तुम्ही आता शोधायची. प्रत्येकाच्या व्यक्तीनुसार ही क्षुल्लक कामं काय असणार आहेत की वेगळी असतात, वेगवेगळी किंवा क्षुल्लक कामांची पद्धती ही वेगवेगळी असणार आहे. पण हे 80% हे क्षुल्लक कामं आपण आयुष्यात करत असतो. तुमचा दिवस आता हे मोजायचं असेल क्षुल्लक कामं हे, तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काय काय केलं ते कागदावरती लिहून काढा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला आयुष्यातला 80% वेळ कुठल्या कामासाठी गेलेला आहे. आणि निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल की ते काम केल्यामुळं फक्त त्या आपल्या आयुष्याला 20%च फायदा झालेला आहे. पण महत्वपूर्ण आपण ज्या वेळेला आपल्या आयुष्यातले 20%च कामं करत असतो, पॅरेटो काय म्हणतो की व्यक्ती काय करत असते आपल्या आयुष्यामध्ये फक्त 20% महत्वाची कामं करत असते आणि ह्या महत्वाच्या कामामुळं त्याला 80% त्याच्या आयुष्यामध्ये रिझल्ट मिळत असतो. म्हणजे त्याचा 80% लाभ त्या 20% कामामुळे होत असतो. 80-20चा रूल पॅरेटोच्या म्हणण्यानुसार काय आहे की क्षुल्लक कामासाठी तुमच्या आयुष्यातला 80% वेळ खर्च होतो, त्यातून तुम्हाला 20%च रिझल्ट मिळत असतो आणि 20% कामामुळं महत्वपूर्ण काम तुम्ही जे करत असता तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळं तुम्हाला 80% लाभ होत असतो. त्यामुळं आपले क्षुल्लक कामं कुठली आहेत आणि आपली महत्वाची कामं कुठली आहेत याची एक लिस्ट आपल्याकडे तयार असणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही टाइम मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करू शकता. थोडासा वेळ द्यावा लागतो. एक आठवडाभर दररोजचा तुमचा नित्यक्रम जो आहे ना तो तुम्ही ते लिहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला वेळ कुठल्या कामासाठी खर्च होतो. क्षुल्लक कामं असतात आणि हे क्षुल्लक कामं आपण त्यात अडकत बसतो आणि महत्वाचे कामं आपण बाजूला ठेवतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं अजून एक मला एक आठवलं, सांगतो तुम्हाला, की ज्या कामामध्ये आवड नसते ना त्या कामामध्ये माणसाचं मन रमत नाही आणि तो मग काय करतो की दुसरी कामं शोधत बसतो. दुसरी कामं काय करतो शोधत बसतो. उदाहरणार्थ काय उदाहरणार्थ काय समजा माझं सेलचं काम आहे, विक्रीचं काम आहे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की विक्री करायला माणसं कंटाळतात. विक्रीसाठी बाहेर जावा, लोकांना भेटा, ह्याला लोक काय करतात कंटाळतात. मग हे लोक काय करतात काहीतरी काम करतात. मग घरातलंच काहीतरी काम करतील प्लंबिंगचं आणि त्यातच दिवसभर बसतील प्लंबिंग मध्ये, पाईप मध्येच अडकून बसतील. तो प्लंबर काम करेल हे खांद्या म्हणजे कमरेवरती हात ठेवून तो काम कसा करतोय दिवसभर बघत बसतो आणि विक्रीचं प्रमुख काम जे त्यांनी करायला पाहिजे त्या कामाकडे ते काय करतील दुर्लक्ष करतील. म्हणजे 80-20चा रूल काय सांगतो की क्षुल्लक कामासाठी जिथं तुमची गरज नाही अशी कामं किंवा वायफळ जाणारे तुम्हाला त्या मूल्य काही मिळणार नाही अशी कामं तुमच्या आयुष्यामध्ये 80% कामं करतात. म्हणून तुम्हाला काय करायला पाहिजे की ही क्षुल्लक कामं बदलून महत्वपूर्ण कामं आपण करायला पाहिजेत, जेणेकरून आपणाला रिझल्ट काय होणार आहे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. अशा पद्धतीचा पॅरेटोचा 80-20चा रूल आहे. ओके. अजून एक महत्वाचा रूल ह्या पॅरेटोशीच निगडीत असणारा अत्यंत महत्वाचा रोल आहे 4 चौकटींचा रूल. याच्यामध्ये अजून तुम्हाला जास्त क्लिअरिटी प्राप्त होईल. हा तिसरा चौकोन आणि हा चौथा चौकोन. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर.
आता कामं पहा आपल्याकडे कशी असतात नेहमी. एक तर काम आपलं इम्पॉर्टंट असतं, इम्पॉर्टंट महत्वपूर्ण असतात, म्हणजे कामं ही करावीच लागतात, महत्वपूर्ण काम. आणि दुसऱ्या कामाचा त्याला जोडून गोष्ट काय असते ती म्हणजे अर्जंट. अर्जंट. ओके. आता याचा हे दोन घटक आहेत, हे आहेत यस म्हणजे हा आणि हा नो. आता काय सांगतं पा, हा एक नंबर काय सांगतो, हे काम इम्पॉर्टंट आहे का, तर यस आहे. अर्जंट आहे का, यस आहे. ओके. आता तसंच इकडं हे इम्पॉर्टंटच्या बाबतीत झालं. आता अर्जंटच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे यस आणि हे नो. आता पहिला क्वाड्रंट काय सांगतोय, पहिला चौकोन काय सांगतो, इम्पॉर्टंट आहे का, यस इम्पॉर्टंट आहे. ह्या पहिल्याबद्दल बोलतोय बरं का आपण. अर्जंट आहे का, यस म्हणजे हे अत्यंत महत्वपूर्ण काम आहे, ते करायलाच पाहिजे, मस्ट, हे डू करायलाच पाहिजे. आता त्याची उदाहरणं नंतर आपण बघूया. ओके. आता दुसऱ्या क्वाड्रंटकडे आपण वळूया. हा दुसरा क्वाड्रंट आहे, हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे. ओके. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. आता इम्पॉर्टंट कडे आपण गेलो तर आपण इम्पॉर्टंट हे आहे का काम, नाही, नो. इम्पॉर्टंट नो. ओके. आता अर्जंट आहे का, तर ते काय सांगतं, सॉरी जर असं तुम्हाला सांगताना माझी गपलत झालेली आहे. तर इम्पॉर्टंट आहे का, ही इम्पॉर्टंटची बाजू आहे ना, येस नो. त्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे का, तर इम्पॉर्टंट आहे यस. बरोबर. आणि अर्जंट आहे का, तर अर्जंट कसं सांगतं, हे असं इकडची बाजू नो सांगते, इकडची बाजू हे दोन्ही काय सांगतात, यस सांगतात. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे का, दुसरा चौकोन, तर इम्पॉर्टंट आहे. पण अर्जंट बघायला गेलो तर अर्जंट आहे का, तर नाही. तिसरा क्वाड्रंट काय सांगतो पहा, मग इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही, अशी आपण काय करू शकतो, काम डिसाईड करू शकतो, नंतर ठरवू शकतो आपण. बरोबर. हे इम्पॉर्टंट आहेत पण लगच्या लगेच आपल्याला हे करायचे नाहीत, अर्जंट नाहीत, म्हणून हे काय करू शकतो, डिसाईड डिसाईड आपण करू शकतो. जरा थोडंसं समजावून घ्या, लिहिताना जरा प्रॉब्लेम. ओके. किंवा मग ह्याला आपण असं असं म्हणूया, हा पहिला जो आहे तो आहे डू. ओके. दुसरा जो आहे तो डिसाइड. ओके. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे का, पहिला क्वाड्रंट यस, अर्जंट मध्ये यस म्हणजे हे करायलाच पाहिजे. इम्पॉर्टंट आहे का, यस इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नो आहे, म्हणून हे डिसाइड आपण करू शकतो. तिसऱ्या बाबतीकडे आपण वळूया, तिसऱ्या क्वाड्रंटला इम्पॉर्टंट आहे का, तर नो. बरोबर. आणि अर्जंट आहे का, यस म्हणजे अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही, म्हणजे मग ह्याला आपण असं करू शकतो की दुसऱ्याला ते काम देऊ शकतो, त्याला आपण डेलिगेट असं म्हणूया. डेलिगेट काम करू शकतो आपण, दुसऱ्याला ते काम करायला आपण देऊ शकतो. ओके. आता चौथा क्वाड्रंटकडे आपण वळणार आहोत. इम्पॉर्टंट आहे का, तर नोच्या दिशेला आहे, इम्पॉर्टंट नाही. अर्जंट अर्जंट आहे का, तर तोही नोच्या दिशेने आहे, म्हणजे मग आता हे काय करायला पाहिजेत, ही कामं आपल्याला डिलीट करायला पाहिजे. आता समजावून घ्या, हे 4 क्वाड्रंट आहेत. एक डू, काम करायलाच पाहिजे. दुसरा आहे डिसाइड, मी त्याचा निर्णय घेईल. तिसरं आहे डेलिगेट करेल, दुसऱ्याला काम करायला सांगेल. आणि चौथी गोष्ट आहे ती मी म्हणजे करणारच नाही. आता उदाहरणं बघूया म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर हे 4 क्वाड्रंट समजते. आता समजा तुमच्याकडे लाईट बिल आहे आणि लाईट बिलची आता उद्याच्याला मुदत संपणार आहे, अशी परिस्थिती आली.
आणि लाईट बिल जर भरलं नाही, उद्यापर्यंत जर लाईट बिल भरलं नाही तर तुमची लाईट काय होणार आहे की बंद होणार. ओके, अशी सिच्युएशन आहे असं गृहीत धरा. म्हणजे आता पहा की लाईट बिल भरणं इम्पॉर्टंट आहे का? यस, व्हेरी इम्पॉर्टंट. अर्जंट आहे का? होय. जर उद्या जर भरलं नाही तर काय होणार आहे? लाईट काय केली जाणार आहे? तोडली जाणार. म्हणजे इथं हे काम करणंच महत्वाचं आहे. इथं काय आहे? हे काम करणंच महत्वाचं आहे. डू. लाईट बिल आहे, बरोबर? म्हणजे हे बिल भरणं आहे. ओके, हे एक समजण्यासाठी आपल्या असे अनेक कामं असतात जे इम्पॉर्टंट सुद्धा असतात आणि अर्जंट सुद्धा असतात. ताबडतोब करावी लागत असणारी ही कामं आहे. ह्या कामांच्याकडे दुर्लक्ष जर केलं आपण तर आपण आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. आपली ध्येय कधीच पूर्ण होणार नाही. कारण ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा टाइम मॅनेजमेंटचा धडा जो आहे तो आपण शिकत आहोत. ओके, तर हे डू स्वरूपाची कामं ही इम्पॉर्टंट सुद्धा असतात आणि अर्जंट सुद्धा असतात. आता दुसऱ्या डिसाइड, काही कामाच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेऊ शकतो करायचं का नाही, किंवा त्या कामाला आपण पुढे ढकलू शकतो. तर ही कामं इम्पॉर्टंट सुद्धा असतात पण अर्जंट नसतात. उदाहरणार्थ व्यायाम करणे. उदाहरणार्थ बघा की व्यायाम करणे किंवा मेडिटेशन करणं. डोकं शांत राहायला पाहिजे, मग मेडिटेशन करायचं आहे. तर मेडिटेशन करणं इम्पॉर्टंट आहे का? येस आहे. व्यायाम करणं इम्पॉर्टंट आहे का? आहे. कारण माझं मग शरीर चांगलं राहील, मी निरोगी राहील, ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि चांगलं शरीर असेल तरच मी काम करू शकेन, म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. पण अर्जंट आहे का? आजच्या आजच व्यायाम करायला पाहिजे, आजच्या आजच आता मेडिटेशनला बसलं पाहिजे असं आहे का? नाही. म्हणून ते अर्जंट नाही. मग आपण डिसाईड करू शकतो की बाबा पुढच्या महिन्यापासून किंवा पुढच्या 15 दिवसापासून किंवा पुढच्या दर आठवड्यातून 5 दिवस मी व्यायाम करेन. डिसाईड. आठवड्यातून 5 दिवस मी मेडिटेशन करेन. दिवसातून एकदाच मी मेडिटेशन करेन. डिसाईड. त्याला तुम्ही कंटिन्युअस ते काम करायला पाहिजे. इम्पॉर्टंट ही आहे आणि अर्जंट ही आहे असं त्याच्यामध्ये अजिबात नाही. ते काम तुम्ही डिसाईड करू शकता. त्याच्या नंतर पुढे ढकलू शकता, नंतर त्याच्यावरती विचार करून निर्णय घेऊ शकता. हा दुसरं काम आहे. तिसरा क्वाड्रंट काय सांगतो आपल्याला? चौकोन काय सांगतो? डेलिगेट. इम्पॉर्टंट आहे का? येस. सॉरी, इम्पॉर्टंट आहे का? तर नो. कारण नोच्या दिशेला आलो ना आपण. इम्पॉर्टंट आहे का? नो. पण अर्जंट आहे का? येस, अर्जंट आहे. ह्या तिसऱ्या टप्प्यात अशी कुठली काम आहेत? समजा आपण घरामध्ये आहे आणि बेल वाजली घराची. आता मी बसलोय तुमच्याशी बोलतोय आणि अशा अवस्थेमध्ये आता बेल वाजली. आता दरवाजा उघडणं माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे का? येस. सॉरी, डेलिगेट करायचे ना. हा हा, तर इम्पॉर्टंट आहे का? तर इम्पॉर्टंट माझ्या दृष्टीने नाही. बेल वाजली तर वाजू द्या, कारण मी व्याख्यान देतोय, व्याख्यान सोडून जाण्याचं मला काही कारण नाही. पण अर्जंट आहे का? तर ते अर्जंट येस आहे. कारण काय आहे की कोणतरी अनाहूत पाहुणा आलेला आहे आणि त्याला दरवाजा उघडणं सुद्धा महत्वाचं आहे आणि ताबडतोब उघडणं महत्वाचं आहे. माझं लेक्चर झाल्यावर जर उघडायचं म्हणलं तर तू निघून जाईल. मग मी काय करू शकतो? हे काम डेलिगेट करू शकतो. दुसऱ्याला सांगू शकतो, घरातल्या माणसाला, की तू आता दरवाजा उघड. येते लक्षात? डोर बेल वाजली, डोरचं काम जे आहे अशा पद्धतीचं काम आपण काय करू शकतो? हे डेलिगेट करू शकतो. म्हणजे तुम्ही त्याचा निर्णय घ्यायचा आहे. ओके. आणि चौथा क्वाड्रंट काय सांगतो? ते काम इम्पॉर्टंट आहे का? तर नो. अर्जंट आहे का? तर नो. म्हणजे ही कामं तुम्ही नाही केली तरी चालू शकतात. म्हणजे त्यांना डिलीट करा, करूच नका. उदाहरणार्थ टीव्ही बघणं. टीव्ही बघणं इम्पॉर्टंट आहे का? नाही इम्पॉर्टंट. अर्जंट आहे का? बघितलंच पाहिजे असं आहे का? नाही. म्हणजे हे काम मी काय करू शकतो? डिलीट करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं 4 भाग कामातले आहेत. डू, डिसाइड, डेलिगेट आणि डिलीट. म्हणजे डू म्हणजे आपण करावीच लागते, ताबडतोब करावी लागते. डिसाइड म्हणजे मी विचार करून नंतर निर्णय घेऊ शकेल.
डेलिगेट म्हणजे ते काम मी दुसऱ्याला देऊ शकेन, आणि डिलीट म्हणजे म्हणजे ते मी काम करणारच नाही. अशा पद्धतीनं जर आपण टाइम मॅनेजमेंट करू शकलो, तर निश्चितपणे आपल्याला एक चांगलं यश जे आहे ते त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. ओके. तर मला सांगा, तुमच्यापर्यंत हे पोचलेलं आहे का? टाइम मॅनेजमेंटचा हा जो रूल आहे, तो रूल तुमच्यापर्यंत पोचलेला आहे का? चॅट बॉक्स मध्ये मला सांगा, तुम्हाला तो अंडरस्टँड झाला का? ते तुम्ही जर लिहिलेलं असेल आणि नंतर जर विचार केला, तर तुम्हाला निश्चितपणे त्याची काय होईल की उकल होऊ शकेल. निश्चितपणे तुम्हाला ते समजू शकेल. आलं लक्षात? चित्र डायग्राम म्हणून तुम्ही काढून ठेवलेलं असेल, अशी मी अपेक्षा करतो. व्हेरी नाईस. सगळ्यांना समजलेलं आहे आणि सगळे लोक म्हणतात की ठीक आहे, छान आहे, मस्त आहे. ओके. तर अशा पद्धतीनं हे टाइम मॅनेजमेंटचा धड्या जो आहे तो आपण घेतलेला. आता आपण पुढे जाणार आहोत, ते म्हणजे पुढच्या टप्प्याकडे आपण वळणार आहोत. तो आहे टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला लिस्ट करावी लागेल. व्हॉट आर माय लोएस्ट यील्डिंग ऍक्टिव्हिटीज, म्हणजे ज्यातून मला नफा कमी मिळतो अशा ऍक्टिव्हिटी मी कुठल्या करतो. टीव्ही बघतो, नफा मिळतो का? नाही मिळत. मोबाईल वरती गेम खेळत बसतो, नफा मिळतो का मला? नाही मिळत. अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या ऍक्टिव्हिटीज मुळे मला फायदा होत नाही, त्याची लिस्ट तुम्हाला तयार करावी लागेल. व्हॉट आर माय हायेस्ट व्हॅल्यू ऍक्टिव्हिटीज, माझ्याकडे अशा कुठल्या व्हॅल्यूज म्हणजे अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्याच्यामुळे मला मूल्य प्राप्त होतं किंवा महत्व माझ्या दृष्टिकोनातून त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणजे कुठल्या कुठले कामं मी करतो, मग अभ्यास करतो, हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. सेल्स करणार असेल तर त्याचं प्रेझेंटेशन तयार करतो, ते माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. काही ग्राहकांना मी पत्र लिहितो, तर ते माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. मग त्या कुठल्या हायेस्ट व्हॅल्यूच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर व्हॉट इज द मोस्ट व्हॅल्युएबल यूज ऑफ माय टाइम राईट नाव, म्हणजे मग आता अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे. ही गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक क्षणाला तुम्ही विचारा, ह्या टाइमचा मी जास्तीत जास्त चांगला उपयोग माझ्यासाठी काय करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण बोर होतो आणि हे बोर होण्यामुळे काय करतो आपण, चुकीची कामं करत बसतो. मग टीव्हीच बघत बसतो, बोर झालो की आपण टीव्ही बघत बसतो, बोर झालं की आपण गेम खेळत बसतो आणि आपला वेळ जो आहे तो आपण वेळ आपला वाया घालतो. म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणाला विचारा की हा वेळ मी कसं चांगल्या पद्धतीनं त्याचं युटिलायझेशन करू, चांगल्या पद्धतीनं कसा मी हा वेळ घालवू. हे जर तुम्ही सतत स्वतःला विचारत राहिला, तर तुमचा वेळ, विनियोग वेळेचा अत्यंत महत्वाचा त्याचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर क्रिएटिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजे पुढं चाल ढकल जी आपण करतोय, ही चाल ढकल जी आहे ती क्रिएटिव्हली म्हणजे जाणून घेऊन, समजावून घेऊन आपण ती करायला पाहिजे. काही कामं पुढं ढकलणं हे सुद्धा आपल्या फायद्याचं असतं. प्रत्येकच काम आपण पुढे ढकलत गेलो ते चुकीचं ठरू शकतं. पण काही कामं अशी असतात की ती कामं आपल्याला, म्हणजे जसं मगाशी आपण विचार केला की पोस्टपोन करा कामं, व्यायाम करणं. पण व्यायाम करणं हे पोस्टपोन आयुष्यभर करत गेलो तर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतं. पण काही काळासाठी त्याचा टाइम तुम्ही एक्सटेंड करू शकता. क्रिएटिव्ह प्रोकास्टिनेशन, चाल ढकल काही वेळेला तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं टाइम मॅनेजमेंटला गोष्ट आहे, तो शब्द आहे, तो म्हणजे नो. तुम्ही नाही म्हणायला शिका. कुठलंही काम आपल्या फायद्याचं जर नसेल, तर तिथं तुम्ही नाही म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. थांबणं तिथं अत्यंत आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळेला ते आपल्याकडून घडत नाही. पुढची स्ट्रॅटेजी 3 की डिसिजन आहे. आजच तुम्हाला डिसिजन घ्यायचे ह्याच्या बाबतीमध्ये. स्टार्ट. आज मला माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी कुठली नवीन गोष्ट चालू करायची आहे. तुम्ही ध्येय लिहून ठेवलेले, ते ध्येय प्राप्त करायचं असेल तर ते प्राप्त करण्यासाठी कुठली गोष्ट मला आज चालू करायची आहे, स्टार्ट करायची आहे. ओके. दुसरी गोष्ट स्टॉप.
माझं ध्येय प्राप्त करत असताना आजपासून मला ह्या वेळेपासून कुठली गोष्ट थांबवायची आहे, स्टॉप करायची आहे, कारण त्याच्यामुळे माझं नुकसान होतं. अभ्यास करायचा आहे, मोबाईल जवळ असला तर माझा अभ्यासातला वेळ जातो. म्हणजे आजपासून मला टाइम नुसारच मोबाईल वापरायचा आहे. ठराविक वेळेलाच मी मोबाईल वापरणार आहे. इतर वेळेला माझा मोबाईल माझ्यापासून दूर ठेवणार आहे. स्टॉप. म्हणजे माझा रिस्ट्रिक्टपणे मोबाईलचा वापर मी करणार आहे. आणि तिसरा डिसिजन तुम्हाला आत्ताच घ्यावं लागेल, की माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी मी जे आत्ता जे काही करतो ते मला कंटिन्यू ठेवायचं आहे. हे तुम्हाला त्याच्या संदर्भातला डिसिजन जो आहे तो आजच्या आज ताबडतोब त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा. म्हणजे हे 3 की डिसिजन आज तुम्हाला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा महत्वाचा रूल मी तुम्हाला सांगणार होतो. सेल्फ डेव्हलपमेंट, स्वतःचा विकास झाला, विकास केला आपण तरच आयुष्यामध्ये सक्सेस आहे. तरच तुम्हाला तुमची ध्येय प्राप्त होणार आहेत. मी अनेक वेळेला व्याख्यान देत असताना, बोलत असताना लोकांना प्रश्न विचारतो, की तुम्ही जर व्यावसायिक उद्योजक जर असाल, तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? तर अनेक लोक अनेक पद्धतीने उत्तर देतात. कोण म्हणतं भांडवल महत्वाचं आहे, कोण म्हणतं यंत्रसामुग्री महत्वाची आहे, कोण म्हणतं आणखी काही कुठली गोष्ट महत्वाची आहे. पण त्यावेळेला मी शेवटी सांगतो, की ह्या गोष्टी तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाच्या नाहीत, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही कशा पद्धतीनं काम करता, सेल्फ, तुम्ही कोण आहात, कसं तुमचा आत्मविश्वास आहे, कसं तुम्ही निर्णय घेऊ शकता, कसं तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकता, कसं तुमचं कम्युनिकेशन स्किल आहे, या सगळ्या गोष्टी सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये येतात. आणि मग आपल्याला ध्येय प्राप्त करायचे असेल तर सगळ्यात महत्वाचा घटक आहे ते म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट. म्हणून ऍक्शन आता तुम्हाला काय घ्यायची आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी आतापर्यंत झालं, आता ऍक्शन काय घ्यायची आहे त्याच्यासाठी. तर हे सक्सेस जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला सतत शिकत राहिलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सतत प्राप्त करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग तुम्ही इंटरनेटवर वाचा, मग तुम्ही पुस्तकं वाचा, काहीही करा, पण तुम्हाला नवीन ज्ञान, नवीन नॉलेज, जसं आज गोल सेटिंगचं अत्यंत महत्वाचं ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. लर्निंग करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग हे झाल्या स्ट्रॅटेजी. आता ऍक्शनचा भाग जो आहे तो आहे तो म्हणजे फॉर्म्युला. कारण मी मागाशी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडे नॉलेज असेल, ते नॉलेज तुम्ही ऍक्शन मध्ये जर उतरलं नाही तर ते नॉलेज तुमचं काय होणार आहे, गार्बेज ठरणार आहे. त्याचा तुम्हाला काहीही फायदा असणार नाही. तर त्याच्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? 3+1. मी काल तुम्हाला म्हणलं होतं 3+1. पहिला आहे रीड, वाचा, प्रचंड वाचा. प्रचंड वाचणं अत्यंत आवश्यक आहे. वाचत असताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, की व्हॉट्सअप वरती वाचतो, फेसबुक वरती वाचतो, हे वाचन होत नाही. कारण तुकड्या तुकड्याचं वाचन आपल्या मेंदूला दिशा देत नाही. ज्या वेळेला आपण एखादं पुस्तक वाचतो, ज्या वेळेला एखादी पूर्ण कथा वाचतो, त्यावेळेला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या मेंदूवरती त्याची प्रक्रिया होत असते. एक कल्पनाचित्र त्या ठिकाणी बनत असतं, तयार होत असतं. आणि त्याच्यासाठी मग आपण कंटिन्युअस वाचणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, फॉर्म्युला मधला दुसरा शब्द आहे लिसन, ऐका. आज युट्यूब सारखं तुमच्या जवळ अत्यंत चांगल्या पद्धतीचं साधन उपलब्ध आहे. तुम्ही नशीबवान, तुमच्याकडे अत्यंत महत्वपूर्ण साधन उपलब्ध आहे. तुम्ही अनेक गोष्टी ऐका. मग युट्यूब ऐका, अनेक लोकांची व्याख्यानं ऐका. कारण जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही. रहमतपूरचे उद्योजक आहेत हनुमंतराव गायकवाड, BVG ग्रुपचे मालक. त्यांची मुलाखत ऐका. त्यांनी काय सांगितलं, की त्यांच्या वडिलांना भाषण ऐकायचा विलक्षण आनंद, म्हणजे विलक्षण नाद होता किंवा वेड होता. मग ते 8वी 9वीत असताना
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला ते ह्या हनुमंतरावांना बरोबर घेऊन जात होते, त्यांचे वडील. आणि हनुमंतरावांनी 8वी 9वीला 10वीला असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या तोंडून विवेकानंद आणि शिवाजी महाराजांची व्याख्यानं ऐकली. त्यावेळेलाच लहानपणी डिसाईड केलं, निर्णय घेतला की मला या लोकांच्या सारखंच बनायचं आहे. आज जवळजवळ 80,000 लोक या BVG ग्रुपमध्ये काम करतात. 80,000 लोक. विचार करा की व्यवसायाचं प्रचंड 108 गाड्या ज्या धावतात ना, 108 गाड्या अँब्युलन्स आहेत, 108 नंबरच्या, 108ला नंबर केला की तो गव्हर्नमेंटच्या गाड्या येतात महाराष्ट्र शासनाच्या, त्या सगळ्या चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट ह्या BVG ग्रुपकडे आहे. ऐकण्यानं माणसं बदलतात. आज तुम्ही ऐकत जे बसलेले लोक आहात, 101% तुम्ही तुमच्या एक जिद्द पकडली, एक पेशन्स ठेवलं. बाहेर एवढं आल्हाददायक वातावरण आहे, बाहेर गणपती निघालेले आहेत, बाहेर आज उपस्थितीचा तो सुद्धा परिणाम आहे, कारण काही लोकांचे आजच गणपती निघालेले आहेत. माझ्या घरासमोरून मला मिरवणुका गेलेल्या दिसत आहेत, गणपती विसर्जनाचं काम चालू आहे. तर एवढं आमिष असताना सुद्धा आज तुम्ही इथं स्टिकअप राहिलेला आहात. चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात, चांगलं शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही प्राप्त करणार, याच्यामध्ये मला कुठलीही तीळ मात्र ही शंका नाही. अटेंड तिसरा फॉर्म्युला मधला तिसरा आहे, अटेंड करा. म्हणजे असे जे वर्कशॉप फक्त माझेच अटेंड करा असं मी कधीच म्हणणार नाही. अनेक वर्कशॉप फ्री, पेड असे अनेक वर्कशॉप रेग्युलर चालू असतात. तुम्ही अशा रेग्युलर वर्कशॉपना अटेंड होणं अत्यंत आवश्यक आहे. ते नॉलेज ग्रॅब करणं अत्यंत आवश्यक आहे. सेल्फ इम्प्रूव्हमेंट त्याशिवाय होणार नाही. तुम्हाला सतत काहीतरी ऐकत राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचा, हे 3 गोष्टी झाल्या आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस जर तुम्ही केलं नाही, म्हणजे ऍक्शन घेतली नाही, काम केलं नाही, सतत तुम्ही ती गोष्ट तुमच्या अनुभवाला किंवा तुमच्या काय म्हणतो त्याला आपण, की तुमच्या जर सरावामध्ये ती गोष्ट आणली नाही तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. सराव हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सवय लागणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. वाचनाची सवय लागायची असेल तर तुम्ही हळूहळू आज 5 मिनिटं वाचलं, उद्या 5 मिनिटं वाचलं, पुन्हा 10 मिनिटं वाचलं, असं वाचा. ती सवय लागते. पण बऱ्याच वेळेला काय करतं की वाचनाची सवय लावायची, एकच दिवस 6 तास आपण अभ्यासाला बसतो, वाचायला बसतो, दुसऱ्या दिवशी पुस्तकाला आपण हात लावू शकत नाही. व्यायाम करायला सुरुवात केली की उत्साहाच्या भरात एकाच दिवशी खूप व्यायाम करतो, दुसऱ्या दिवशी शरीर एवढं दुखायला लागतं की आपण दुसऱ्या दिवशी व्यायाम करायला त्या ठिकाणी तयार होत नाही किंवा राहत नाही. म्हणून प्रॅक्टिस करताना सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीनं प्रॅक्टिस करणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, तर हा गोल सेटिंगचा ऍक्शन पर्यंतचा प्रवास आज आपला या ठिकाणी अगदी इन टाइम मध्ये पूर्ण झालेला आहे. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे आहे, सगळ्यांनी नंबर सेव्ह करून ठेवा. काही अडचणी असेल तर जरूर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाका. माझं फेसबुक पेज जे आहे तर डॉक्टर उदय लोखंडे नावानं आहे. फेसबुक पेज तुम्ही लाईक करा. फेसबुक ग्रुप आहे माझा, माझी उद्योजकता, मराठीमध्ये आहे. माझी उद्योजकता म्हटलं ते मराठीमध्ये आहे ग्रुप फेसबुकवरती, त्याला तुम्ही जॉईन करा. आणि माझं युट्यूब चॅनल आहे उदय लोखंडे नावानं, त्याला तुम्ही त्याच्यावरचे व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक चांगल्या पद्धतीनं तुमचं आयुष्य घडवा, हे मला या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे सांगायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये उदंड अशी प्रगती हो, उदंड तुम्हाला यश मिळो. तुम्ही जे जे काही ध्येय ठरवलेले आहेत ते ध्येय तुम्हाला प्राप्त होत, अशा पद्धतीची इच्छा मी माझ्या परमेश्वराकडे करतो. आता तुमच्या ग्रुपवरती म्हणजे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये एक लिंक येईल फीडबॅक फॉर्मची. कृपा करून तुम्ही सगळ्यांनी ते फीडबॅक फॉर्म भरा. एक सर्टिफिकेट सुद्धा तुमच्या ईमेल वरती ते लगेच येईल. आता थोड्याच वेळात
तुम्हाला फीडबॅक फॉर्मची लिंक त्या ठिकाणी प्राप्त होईल. तोपर्यंत आता थोडस तुम्ही बोलावं. मी आता बोललेलो आहे तुमच्या बरोबर 2 दिवस. तुम्ही आता थोडस बोलावं आणि प्रत्यक्ष बोलावं अशी खरं म्हणजे माझी इच्छा आहे. तर कोण बोलायला तयार आहे त्यानं नाव आपलं या चॅट बॉक्स मध्ये मला सांगावं, की बाबा मी बोलतो असं म्हणावं. कारण आपल्याकडे फक्त 10 मिनिटं वेळ राहिलेला आहे. एक 10 मिनिटामध्ये एक 3-4 लोकांनी, कारण कसं फीडबॅक फॉर्म अजून एक मला तुम्हाला निश्चितपणे सांगायचं आहे. ते म्हणजे तुम्ही जर आज हे 2 दिवस कार्यक्रम ऐकलेला आहे त्यांनी थोडस, की आपण एक व्हिडिओ छोटासा तुम्हाला तयार करता आला, काय वाटलं त्याच्या संदर्भामध्ये, तर तुम्ही निश्चितपणे तो व्हिडिओ तयार करून पाठवा. किंवा एखाद्या कागदावरती छानपैकी लिहावं. एक्सपिरियन्स आपला जो आहे तो एक्सपिरियन्स तुम्ही तो लिहावा आणि तो एक्सपिरियन्स तुम्ही मला वैयक्तिक व्हॉट्सअपवरती पाठवावा. लिहिलेलं तुमचं मत, तुम्हाला काय वाटलं, काय एक्सपिरियन्स आला 2 दिवसामध्ये, काय शिकायला मिळालं, ह्या सगळ्या गोष्टीचं थोडंसं तुम्ही व्यवस्थित लिहावं असं मला वाटतं आणि ते मला व्हॉट्सअप करावं अशी खरं म्हणजे माझी इच्छा आहे. आणि तुम्ही हे सगळंच कराल याची मला खात्री आहे. ओके, फीडबॅक फॉर्म आलेला आहे, तुम्ही तो भरावा असे माझं तुम्हाला सांगणं आहे. तर तो फीडबॅक फॉर्म तुम्ही भरा. चॅटबॉक्स वरती क्लिक केलं की ऑटोमॅटिक त्या गुगल लिंकला तुम्ही जा आणि 5 आकडा आहे तो चांगल्यासाठी आहे आणि 1 आकडा आहे तो कमीसाठी. म्हणजे तुम्हाला कार्यक्रम आवडला किंवा नाही हे सांगत असताना 1 आकडा कमी मध्ये आहे आणि 5 आकडा जास्त मध्ये आहे. तर तो फीडबॅक फॉर्म भरा आणि तोपर्यंत कोण आपलं मत काही व्यक्त करायची इच्छा जर असेल तर त्यांना आपलं नाव मला चॅटबॉक्स मध्ये सांगा की मी बोलायला तयार आहे आणि त्यानं थोडस बोलावं अशी माझी खरं म्हणजे इच्छा आहे. कोण आहे का बोलायला तयार? आपण स्वतःला म्यूट अनम्यूट करू शकता. शिवानीनं हात काहीतरी उंच केलेला आहे, तर तिला जर बोलायचं असेल तर ती बोलू शकते. आवाज मी सगळ्यांना ऑल पार्टिसिपेटना ते बोलू शकतात असं हे केलेलं आहे. बरं, अमृता शिंदे बोलायची इच्छा आहे का? अमृता शिंदे बोल. होय सर, मीच आहे. हा, अमृता शिंदे. आवाज येतोय माझा? हो, आवाज व्यवस्थित येतोय, काहीच अडचण नाही. हा, अमृता बोलू शकतेस. हा, बोल बोल, आवाज येतोय. हा, खूप छान. म्हणजे ह्या 2 दिवसात खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे आवाज ब्रेकअप होतोय. तोपर्यंत आसमा पण बोलायची इच्छा. व्याख्यानानं आणि सगळ्यात महत्वाचं जे निगेटिव्ह एनर्जी होती स्वतःमध्ये, ती म्हणजे आपणच कुठंतरी कमी पडतोय. ऍक्च्युली कधी कधी दुसऱ्याला दोष देणं हे खूप प्रमाण वाढतं, ज्यामुळे आपल्याला ज्या गोष्टीत यश मिळत, आवाज येतोय? यश मिळत नाही ज्यावेळी, त्यावेळी स्वतःच चिडचिड होणं, डिप्रेशन येणं. पण 2 दिवसाच्या व्याख्यानामध्ये नेहमीच मोटिवेट होते. पण कारण खरं कुठं आहेत, आपलं खरं पाणी कुठं मुरतंय हे जे आहे ते मला 2 दिवसात समजलं, की आपणच कुठंतरी कमी पडतोय. खरंच जाणवलं आणि इथून पुढे नक्की
नक्कीच काहीतरी स्वतः म्हणजे मला जे हवं आहे ते चालतंय चालतंय. अमृता आवाज ब्रेक होतोय बराचसा. मिळवण्याचा मी नक्कीच ओके ओके अमृता, आवाज जरा ब्रेक होतोय. आवाज ऐकायला येत नाही. करेन. मला रेंज 2 दिवसात खूप अनुभव आला आणि महत्वाचं म्हणजे माझ्यातही निगेटिव्ह एनर्जी आहे. नाही हा असं नाही. हे जाणवलं. ते तुम्ही म्हणजे करून घेत काय आहे आपल्याकडं बरोबर आणि बरोबर. काय निगेटिव्ह एनर्जी आहे आणि काय पॉझिटिव्ह आहे आपल्याकडं. हे बरोबर मला प्रेरणा मिळाली आहे. हां. निश्चित. थँक हां, थोडा ओके. प्रॉब्लेम आहे हो रेंजचा हो इथं. आवाजाचा रेंजचा ॲक्चुअली प्रॉब्लेम बॅटरी आहे डाऊन ते झालेली समजू होती. शकतो. त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. हा हा अगदी 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 चालतंय. धन्यवाद अमृता, धन्यवाद. हा चला, आसमा मुलांनी बोलणार आहे असं कळतंय. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. बोल आसमा. थँक्यू सर मोटिवेशन केल्याबद्दल. व्हेरी नाईस. आयुष्यामध्ये सक्सेस कसं व्हायचं हे या 2 दिवसाच्या लेक्चरमध्ये खूप छान सांगितलं तुम्ही. व्हेरी नाईस. त्याच्याबद्दल थँक्यू. थँक्यू. तुमचंही थँक्यू. धन्यवाद. असंच मोटिवेशन प्रत्येक वेळेस घेत जावा. 100%. सगळ्यांना विनंती आहे, ग्रुप कोणी सोडू नका. ज्या हा. ग्रुपमध्ये तुम्ही असाल त्या ग्रुपमध्ये राहा, कारण इथून पुढे दर आठवड्याला 10 दिवसातून 12 दिवसातून असा ज्या पुस्तकात जो विषय शिकवला जात नाही तो विषय तुम्हाला शिकवला जाणार. त्यामुळे तुम्ही ग्रुप सोडू नका. निश्चितपणे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज कंटिन्यूस होत राहणार आहेत. थँक्यू सर. ओके, व्हेरी नाईस आसमा, व्हेरी नाईस. दुसरं कोण बोलायला इच्छुक आहे का? तोपर्यंत तुम्ही फीडबॅक फॉर्म भरा. एक 3 मिनिटं वेळ राहिलेला आहे आपल्याला. हॅलो सर. हा हा बोला, नाव सांगा. दिगंबर बोलतोय. दिगंबर दिगंबर. पाटील सर बोल. हा ओके. सर, जे तुम्ही आता 2 दिवस लेक्चर आयोजित केलं किंवा यामध्ये तुम्ही जी माहिती सांगितली, म्हणजे ऑलरेडी कसं असते आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि आपण कसं मिस करत असतोय म्हणजे, आणि प्रॉपर वेने आपण त्या प्रकारे यूज करत नाही. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासंदर्भात जो मार्ग आपण निवडायचा असतो किंवा ज्या मार्गाने जायला पाहिजे तो मार्ग आपण निवडू शकत नाही, किंवा आपल्याला कोणीतरी बाबा सांगण्याची गरज असते की तुम्ही या मार्गाने चला किंवा काय करा, कशा पद्धतीने करू शकताय. तर याबाबत जे मार्गदर्शन केलं तुम्ही या 2 दिवसामध्ये, ते एक आम्हाला एक आदर्श म्हणून तुमच्याकडून जे मार्गदर्शन मिळाले, हे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले सर. त्याबद्दल तुमचा आभारी आहे सर. आणि निश्चित. अशाच प्रकारचं सर मोटिवेशन देत राहाल, म्हणजे एखाद्या वेळेस आम्हाला एखादी व्हिडिओ ऑडिओच्या संदर्भात हे कराल अशी अपेक्षा करतो. आणि सर धन्यवाद घेतो सर. धन्यवाद धन्यवाद. आणि माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की ज्याही वेळेला असा प्रोग्राम असेल तर तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्या मध्ये, नातेवाईकांच्या मध्ये प्रसारित करा. कारण ग्रुपवर येणार, ग्रुपवर आलं की ते तुम्ही फॉरवर्ड करा मेसेजेस तुमच्या व्हॉट्सअपवरती, तुमच्या ग्रुपमध्ये जेवढ्या जेवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवेल तेवढ्यापर्यंत तुम्ही लोकांना पोचवा, की जेणेकरून अनेक लोक या संधीचा फायदा घेऊ शकतात. कारण आपलं हे काय कमर्शियल कुठल्याही पद्धतीत नाही, सोशल काम आहे, कॉलेजचं काम आहे. आणि माझ्याकडे जे नॉलेज आहे हे नॉलेज समाजापर्यंत गेलं आणि त्या नॉलेजचा समाजाला जर उपयोग झाला, फायदा झाला तर निश्चितच मला आनंद आहे. आणि तेच ध्येय देखील माझं आहे की लोकांच्या पर्यंत माझं ज्ञान जे आहे ते पोचावं. तर अशा पद्धतीनं 9 वाजलेले आहेत. मला वाटतं आपण सगळे इथं थांबूया. गणपतीचे दिवस आहेत, तुम्हाला ही जेवणाची वेळ आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.